आणि म्हणू शकेल ठीक आहे स्क्रीन सर्व येते आजचा शास्त्र भाग आहे बायबल रीडिंग फॉर टुडे इज Isaiah 55 verse 6 and 7. So on the screen, I have another lost. Let's hang out something. Seek the Lord while he may be found, call on him while he is near. Let the wicked forsake their way, and the righteous their thoughts. Let me turn to the Lord, and he will have mercy on them, and to our God, for he will freely pardon. म्हणून फारूतील होण्याआधी परमेश्वराला शोधा, तो जवळ असतानाच त्याला बोलवा. दुष्टाने दुष्टपणाने जगणे थांबवावे, त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे, त्यांनी परमेश्वराला शरण यावे, मग परमेश्वर त्यांचे दुःख हलके करेल. आमचा देव क्षमाशील आहे, म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण यावे. आपल्या बायबल स्टडी मध्ये व्हॉट वी आर डुईंग हिअर गेले काही आठवडे किंवा महिने एक विथ एन इंटेन्शन वी हॅव कम हिअर, काही विशिष्ट उद्देशाने आम्ही हा अभ्यास सुरू केला राईट. आणि हा अभ्यासाचा उद्देश मगाशी प्रार्थनेमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला की आम्हाला आमचा विश्वास असा समजावा की त्याच्याबद्दल प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देऊ शकावं. यासाठी नाही की आम्ही ती आर्ग्युमेंट विन करून आनंदाने जावं, तर दॅट वी मे विन अ सोल, आम्ही तो हरवलेला आत्मा जिंकून त्या ठिकाणून जावं, हा त्याचा मागचा हेतू आहे. आणि हा अभ्यासक्रम करत असताना मग एक मनात विचार आला तेव्हा आमच्या की सुरुवात कुठनं करायची. अँड वी स्टार्टेड विथ एक मिनिट we started with basics. So I don't there. आम्ही एकदम बेसिक्स पासून सुरुवात केली. वी स्टार्टेड लुकिंग ॲट गॉड्स ॲट्रिब्यूट्स. It's important to get a little bit of a background of what we are doing, why आम्ही का करत आहोत, आम्ही काय शिकत आहोत. थोडक्यात आम्ही बघितलं की देवाचे गुणधर्म, बिब्लिकल आर्ग्युमेंट्स, बिब्लिकल डिस्कशन्स किंवा एखाद्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न किंवा स्वतः गाणं गात असताना ते गाणं का गातोय आम्ही, हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर वी नीड टू हॅव अ व्हेरी बेसिक अंडरस्टँडिंग. देवाच्या ऍट्रिब्यूट्स बद्दल, गुणधर्मांबद्दल आम्हाला ती माहिती असणे किंवा ते आमच्या कॅशमध्ये, आमच्या डोक्यामध्ये नेहमी असणं गरजेचं आहे. ते नसेल तर आम्हाला कधीतरी एखाद्या गाण्याचा अर्थच कळून चुकणार नाही. फक्त चाल आवडती आणि लहानपणापासून गातोय म्हणून पाठ झालेली गाणी असतील म्हणून ती कळणार नाही. परमेश्वर अल्फा आणि ओमेगा आहे. परमेश्वर सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आहे. तो अनंताचा परमेश्वर आहे. तो स्वतंत्र परमेश्वर आहे आणि तो कधीही न बदलणारा न्यायी, दयामय परमेश्वर आहे. लुक ॲट दॅट. आणि मग आम्ही बघायचा प्रत्येकाला अल्फा आणि ओमेगा, सुरुवात आणि शेवट याच्यामध्ये काय आहे. आणि वी स्टार्टेड लुकिंग इन टू दी बेसिक्स राईट फ्रॉम द बिगिनिंग. क्रिएशन मध्ये काय झालं, पतन कसं झालं, पतनानंतर परमेश्वरांनी कृपा कशी दाखवली आणि कशा प्रकारे त्यांनी त्या मार्गावरती आम्हाला क्रूस खांबावरनं तारणाकडे
नवीन स्वर्ग, नवीन पृथ्वीचं आश्वासन दिलं. अँड वी लुक इन टू दॅट स्लोली. त्याच्यानंतर आम्ही बघितलं ही परमेश्वराने जी कृपा आम्हावर केलेली आहे, त्यामध्ये बघता तुम्ही या ठिकाणी देव खाली नाश होणाऱ्या लोकांचा आणि वरती सार्वकालिक जीवन प्राप्त होणाऱ्या लोकांचं विश्वासाद्वारे ते कसं प्राप्त होतं आणि अविश्वासाद्वारे कसं लोकांना नरक प्राप्त होतं. हा आम्ही प्रकार बघितल्यानंतर एक प्रश्न डोक्यात आला की देवाने ही कृपा आमच्यावर केली, त्या कृपेचा अर्थ आम्ही कसा समजून घ्यावा. अँड वी स्टार्टेड लुकिंग इन टू how do we understand the common grace of God and the special grace of God. देवाची ती उत्तम कृपा, विशिष्ट कृपा आणि सर्वसाधारण कृपा यातला फरक दिसून यायला लागला. कारण तो जर फरक बघितला नाही तर मला समजतच नाही की माझा मित्र जो हिंदू आहे किंवा मुसलमान आहे त्याला ख्रिस्ताशी काही घेणं देणं नाही, बट ही इज फ्लरिशिंग, ही इज गॉट ऑल द ब्लेसिंग्स, त्याला सगळ्या प्रकारचे आशीर्वाद आहेत. ते पंडित मंदिरामधले पुजारी जे आहेत ते पुजारी कधीतरी माझ्या चर्च मधल्या दिसणाऱ्या पालकांपेक्षा जास्त सिन्सिअर दिसतात. मग ह्या काय प्रकार आहे? मी त्यांच्यावर होणारी कृपा ती त्यांच्या देवाची आहे का, खरंच त्यांचा देव जिवंत आहे का माझा, हे समजून घेणं फार गरजेचं होतं. त्यामुळे वी लुक दॅट गॉड ॲज ओनली वन बिंग, परमेश्वर एकच, त्याच्या बाजूला दुसरा कोणीच नाही. आणि तो स्वतः जाणतो म्हणून तो त्याच्या लेकरांना स्पष्ट सांगतो की तुला माझ्या शिवाय दुसरा परमेश्वर नसावा. डू नॉट मेक अन आयडल. माझ्या पुढे मूर्ती बनवू नकोस आणि त्याच्या पुढे नमन करू नकोस, कारण तू मला पाहिलेलं नाहीस. असा तो जो परमेश्वर ज्याला ठाऊक आहे, म्हणजे टीचर नोज व्हॉट इज द सिलेबस अँड व्हॉट इज गोइंग टू बी पार्ट ऑफ द पोर्शन इन द एक्झाम, म्हणून लेकरांना शिक्षक आधीपासूनच एक आयडिया देऊन ठेवतात की असा अभ्यास करा. प्रश्नांची उत्तर सांगत नाहीत, प्रश्न सांगत नाहीत, परंतु ते गायडन्स देतात. तसंच चांगल्या शिक्षकासारखं परमेश्वर देखील त्याच्या लोकांना स्पष्ट सांगतो काय त्यांनी करावं, काय त्यांनी करू नये, सो दॅट दे डोंट गेट इनटू द कन्फ्युजन. आणि तोच परमेश्वर या सर्वसाधारण कृपेद्वारे जगाला त्याची कृपा पुरवतो यासाठी की जगाने दुसऱ्या दिवसाचा श्वास घ्यावा. दुसऱ्या दिवसाचा जेव्हा मी श्वास घेतो, रिक्षा ड्रायव्हर म्हणून रिक्षा ड्रायव्हर असतो, किक मारतो, गाडी चालवतो, कोणीतरी एक माणूस माझ्या गाडीत बसतो आणि बोलता बोलता तो मला सुवार्ता सांगून निघून जातो, कारण आज मला सुवार्ता ऐकायची होती. त्या सर्वसाधारण कृपेमधला रिक्षा ड्रायव्हर आज मागे कोणीतरी ख्रिस्ती, जबाबदार ख्रिस्ती, ज्याला सुवार्ता सांगायची आहे, त्याला प्रत्येक हरवलेल्यावरती करुणा येते, कारण त्याच्या स्वतःवरती परमेश्वराने करुणा केली होती. आता तो व्यक्ती त्या रिक्षावाल्याला सुवार्ता सांगतो आणि तो रिक्षावाला पुढे जाऊन एक चांगला ख्रिस्ती होतो आणि तो आता मागे बसलेल्या प्रत्येकाला सुवार्ता सांगतो. राईट? दॅट्स द डिफरन्स ऑफ कॉमन ग्रेस. त्या कॉमन ग्रेस मधून आलेल्या व्यक्तीला त्या हिरव्या ब्लॉक मध्ये सांगितलंय की स्पेशल ग्रेस जी अब्राहमापासून ख्रिस्ताद्वारे आम्हाला मिळाली, ती आम्ही जर विश्वास ठेवली तर आम्हाला आमचा नाश नाही तर आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. सो वी लुक ॲट दॅट, वी लुक ॲट दॅट अनालिटिकली. का आम्ही प्रश्न विचारले, देव संयमी आहे का? संयमी आहे म्हणून आम्हाला कॉमन ग्रेस मिळते. देव जर संयमी नसता तर फळ खाल्ल्याच आदाम मेला असता आणि पृथ्वीवर आज कोण असतं वी डोंट नो. आणि मग तिथे देव न्यायी आहे का प्रश्न विचारला आम्ही, कारण तो न्यायी नसता तर आदामाला म्हणला असतं ठीक आहे उद्या परत येईल मी, उद्या परत फळ खाऊ नकोस. डू नॉट ईट द फ्रूट अगेन, आय गिव्ह यू अनदर चान्स. नो, गॉड इज गॉड, द अल्टिमेट वन हू सेज. राजा जेव्हा त्याची डिग्री पास करतो, ही कॅनॉट रिवोक दॅट. वी नो दॅट. जेव्हा दानिएलाला वाघाच्या सिंहाच्या गुहेत टाकायचं होतं तेव्हा राजाला त्याच्या शब्दात पकडलं होतं लोकांनी, आणि त्याला दानिएलाला आता त्या वाघाच्या सिंहाच्या गुहेत टाकायचंच होतं, परंतु राजा रात्रभर प्रयत्न करतो त्या लूप होल शोधायला. आय मीन फाइंड अ लूप होल अँड आय सेव्ह माय डॅनियल फ्रॉम बिंग थ्रोन इनटू त्या लायनच्या डेन मध्ये. राजाचं बोलणं एवढं महत्वाचं आहे, तर मग परमेश्वराचं बोलणं किती महत्वाचं आहे. आणि म्हणून तो न्यायी परमेश्वर, तो जर न्यायी नसता तर आज जगामध्ये लॉ अँड ऑर्डर नसती, धैमान माजलेला असता आतापर्यंत. परंतु तो नियमित न्यायी असल्यामुळे त्यांनी सगळ्या जगावरती कंट्रोल ठेवला आणि ती स्पेशल ग्रेस थ्रू सुवार्ता ऐकू दिली. आणि त्या सुवार्थेद्वारे वी आर कमिंग, स्टेपिंग आउट ऑफ कॉमन ग्रेस
into the special grace. And praise God for it. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं, या वचनाकडे गेलो, योहान 6:44, जॉन 6:44. त्याच्यामध्ये शब्द आहेत येशू ख्रिस्ताचे, आणि येशू ख्रिस्तापेक्षा जास्त तर कोणाला जास्त समज आहे. जो स्वर्गातून आला त्यालाच स्वर्गाची मांडणी, स्वर्गाची योजना, स्वर्गाचं प्लॅनिंग नीट कळतं, आणि तो येशू ख्रिस्त. म्हणजे वी कॅन इव्हन से, म्हणतात अरे पावलाचं काय ऐकता, ख्रिस्त जे म्हणतो तेच मी ऐकतो. अशा म्हणणाऱ्यांना देखील ऐका, येशू ख्रिस्त म्हणत आहे, नो वन कॅन कम टू मी, कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही, अनलेस द फादर हू सेंड्स देम ड्रॉज देम हिम टू मी. वेअर वी आर हेडिंग टू. आपण आध्यात्मिक वचनातल्या सिद्धांताकडे वळत आहोत. आम्ही ते बेसिक शिकत शिकत, देवाचे ऍट्रिब्यूट शिकत शिकत, कॉमन ग्रेस, स्पेशल ग्रेस शिकत शिकत, हिस्ट्री पाहत पाहत आता अशा मुद्द्यावर आलेलो आहोत की देवाला निवडतंय कोण इथे. कॅन आय चूज गॉड? इज देअर एनिथिंग, माझ्यामध्ये 1% नॉट 1% क्षमता आहे का टू चूज गॉड? आन्सर इन द बायबल इज नो. आमच्यात ती क्षमताच नाही. आणि हे पाहत असताना आम्ही बघितलं की परमेश्वर पिता कसा लोकांना त्याच्याकडे आणतो इफेक्च्युअल कॉलिंगने. एक विशिष्ट प्रकारची, हा पाचारण, साधारण पाचारण आहे, हो तुझं पाचारण या टीमचं मॅनेजरचं झालेलं आहे, हा प्रोजेक्ट तुझ. नो, इट्स नॉट जगी पाचारण ऑफ कॉलिंग, इट्स द स्पेशल इफेक्च्युअल कॉलिंग. जे कॉलिंगला हृदयात हात ऐकू येते, हृदयाला कान असतात, त्या तिथून हाक ऐकू येतात आणि तिथनं तो रिॲक्ट करतो. ते हृदय जे परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, मी त्यांचं दगडाचं हृदय बदलेल आणि त्यांना मांसाचं हृदय देईल, आणि त्यावर माझा नियमशास्त्र माझ्या हाताने येईल. तेव्हा अशी वेळ येईल की कोणी सांगणार नाही की परमेश्वर तिथे, त्यांच्या ठाई परमेश्वर असणार आहे, ते धावपळ करणार नाही. वी लुक्ड ॲट दॅट. And while looking at that, now we come back to our study. Sorry, I had to do that recap because कधी-कधी recap नाही केला तर we don't know why we are studying a particular thing. आणि मग अशा ठिकाणी आम्ही आलो, यशया 55 मध्ये जुन्या करारामध्ये आव्हान दिलेलं आहे. आणि व्हॉट इज दॅट? सीक द लॉर्ड. देवाचा शोध घ्या. शोधा म्हणजे सापडेल, मागा म्हणजे, आणि ठोका म्हणजे पुढे. इट्स अ कॉमन स्टेटमेंट, कॉमन कॉल. जा, कोणी प्रयत्न करतील त्यांना, म्हणजे हिंदू लोक पण म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. ख्रिश्चनला म्हणायची गरज नाही ते. परंतु त्यांच्याकरता परमेश्वर म्हणजे व्हॉट आय वॉज ट्राईंग टू अचीव्ह, जे मी साध्य करायचा प्रयत्न करत होतो, सोफ्यावर बसून तर होणार नाही, उठून प्रयत्न केले तरच साध्य करू शकेल. तर मग ते माझा नोकरीचा जॉब, माझं सक्सेस, किंवा माझी लग्न करणारी बायको जाऊन तिला बघून आल्याशिवाय कसं कळणार, राईट? उठणं प्रयत्न करा, तुम्हाला जे साध्य करायचं तुम्ही, म्हणजे परमेश्वरही साध्य करू शकाल, असं जगिक नॉलेज सांगतं. काय सांगतं? जगिक नॉलेज सांगतं, प्रयत्न करा, परमेश्वरही तुम्ही गाठू शकता. आणि असं ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना फार छान वाटतं की आय कॅन सर्च गॉड. इनफॅक्ट आय कॅन इन्व्हेंट गॉड ऑफ माय लाइकिंग, ऑफ माय लाइकनेस. म्हणून जगामध्ये जाती, पंथ, मूर्त्या या प्रकार आहे. परंतु इथे सांगितलं आहे, सीक द लॉर्ड व्हाईल ही मे बी फाउंड. म्हणजे तो सापडू शकतो, तुम्ही त्याला शोधलं पाहिजे. कॉल ऑन हिम व्हाईल ही इज नियर. तो जवळ आहे, हाक ऐकू शकतो तुमची, तो त्याची तुम्ही त्याला हाक मारा. लेट द विकेट फोर्सेक देअर वेज. जे वाईट मार्गाचे आहात ते तुम्ही वाईट मार्ग सोडा, चांगल्या मार्गाने त्याच्या मागे लागा. अँड द अनरायचस देअर थॉट्स लेट देम टर्न टू द लॉर्ड. ज्यांनी परमेश्वराकडे वळावं, त्याच्याकडे शरण यावे, मग परमेश्वर त्यांचे दुःख हलके करील. त्यातून आमचा देव क्षमाशील आहे, म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे. They should go to the Lord because He will pardon them freely. याच्यामध्ये देवाबद्दल सांगितलेलं आहे आणि ते अचूक आहे, हेही अचूक आहे. परंतु पेत्र 3:16 मध्ये, पेत्राचं पहिले पत्र 3:16 मध्ये, आय थिंक पहिलं पत्र, तो म्हणतो पेत्र की पावलाची वचनं
अवघड आहे जो लिहितो पाऊल, प्रेषित पाऊल जे लिहितो ते अवघड आहे. आणि कित्येक लोक ते पावलाची लिहिलेली वचनं आणि जुन्या करारातली दुसरी वचनं पण घेऊन स्वतःच्या डिस्ट्रक्शन साठी ट्विस्ट करतात. दे ट्विस्ट इट फॉर देअर डिस्ट्रक्शन, असं पेत्राचं लिखित आहे. पेत्र 1:3-16 आय थिंक मगाशी आपण बोलतो. राईट. सो ह्या वचनांमध्ये किती निर्मळता, आणि सेकंड पीटर, सॉरी दुसरं पीटर 3:16, किती निर्मळता स्वच्छता आहे, तरीही देखील त्याचा अर्थ चुकीचा निघू शकतो आणि तो आम्हाला कळणार नाही. याचा अर्थ असा निघतो की मी देवाला हात मारू शकतो, आय कॅन सर्च गॉड, परंतु दॅट इज ओनली पॉसिबल गॉड हॅज वर्कड इन द लाईफ ऑफ द पर्सन. आणि हाच मुद्दा आपण पाहणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू गो डीप इन टू दिस पॅसेज. आता तुम्ही पाहत असाल आपल्या प्रत्येक अभ्यासामध्ये वी आर नॉट डुईंग एक्सपोजिशनल स्टडी. वी आर नॉट, आपण वचन काढून त्याला ब्रेक करत अभ्यास करत नाही आहोत. वी आर युझिंग द बायबल वर्सेस थॉटफुली, केअरफुली, इन इट्स कॉन्टेक्स्ट, टू यूज इट ॲज अ स्प्रिंग बोर्ड फॉर अस. म्हणजे आपल्याला त्या उंच उड्या मारू शकण्यासाठी, यातील जितकं उंच उडी मारू तितकं आम्हाला परिसर नीट जास्त दिसून येईल. सो दॅट्स व्हॉट वी गोना यूज दिस वर्स. दिस वन स्टेटमेंट फ्रॉम चार्ल्स स्पर्जन. आज सकाळीच मला विनयच्या टेक्स्ट मधनं मला ती मिळालं आणि गॉट माय स्टार्टिंग पॉइंट. त्याच्यामध्ये चार्ल्स स्पर्जन इज वन ऑफ दोज प्रीचर्स, प्रिस्ट ऑफ प्रीचर म्हणतात त्याला. ही वॉज adopting or adhering to एका बायबलच्या विशिष्ट टिप्पणीला धरून तो. There are two schools of thoughts. Bible, we have now come away from Catholic पंथापासून बाहेर निघून आम्ही प्रोटेस्टंट पंथामध्ये आलेलो आहोत. राईट. बट देअर एज वेल Satan is not, stopping his work. He is the CEO of the duplicacy. He's coming there and trying to twist the word in your ear. हवेला म्हटलं, अरे ते खाल्लं मरशील थोडीच, ते खाल्ले तर तुझं देवासारखी होणारच. अशा गोड शब्दामध्ये he is continuing his work even in the Protestant realm. प्रोटेस्टंट विश्वासाची सुरुवात झाली तेव्हापासून त्याने तिथे कार्य सुरू केलं. That's what we're going to look at. Charles Spurgeon says, देवाच्या वचनांवर भरोसा ठेवा. If you trust in God, then you will be able to pray strong. तुमच्या प्रार्थनेला स्तोत्र 155, Psalm 55, त्याच्यामध्ये 15व्या वचनापासून पुढे असं लिहिलेलं आहे की दाऊद म्हणतो की माझ्या संकट समयी मी सकाळ दुपार संध्याकाळ तुझ्याकडे धावा घेतो. तो का करू शकतो? दाऊद राजा सकाळ दुपार संध्याकाळच्या गोळ्यांचा डोस घेतल्यासारखा मी परमेश्वराचा धावा घेऊ शकतो, कारण त्याच्यावर संकट नसताना, चांगला आनंदात असताना देखील त्याला सकाळ दुपार संध्याकाळ परमेश्वराच्या विचारांची सवय होती. ज्याला चांगल्या दिवसांमध्ये परमेश्वराच्या आठवणीची सवय, त्याला संकट समयी पण परमेश्वराकडे धाव घेणं सोपं जातं. नाहीतर ते लोक जाऊ शकत नाहीत आणि तिथे त्यांना प्रश्न पडतो, आता परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतोय की नाही. देवाच्या वचनावर भरोसा ठेवा, मग तुम्ही मोठ्या धैर्याने त्याची प्रार्थना करू शकाल. यू विल बी एबल टू विथ बोल्डनेस प्रे टू हिम. का? कारण परमेश्वर स्वतःच्या शब्दापासून कधीही मागे हलणार. He never turns away from his word. God is faithful. परमेश्वर फेथफुल आहे आम्हाला लागणाऱ्या श्वासासाठी, आम्हाला लागणाऱ्या गोष्टींसाठी, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्हाच्या गरजेचं कारण, our salvation. God is faithful about our salvation. त्याला रेफरन्स नाहीये, हे फक्त कोट आहे. हा कोट आहे, स्पर्जनचा कोट आहे. आणि हा कोट कशावर येतो, कोणत्या विचारांवर येतो? तो विचार म्हणजे राईट बिब्लिकल अंडरस्टँडिंग, वचनांची योग्य समज असल्याने एखादा व्यक्ती एक चांगला कोट करू शकतो. आणि दॅट कोट कॅन बी सपोर्टेड. गॉड इज इन कंट्रोल.
परमेश्वर माझ्या तारणामध्ये आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर कंट्रोल मध्ये आहे. किती पर्सेंट कंट्रोल? I've got stake in my company. These people have got 40%, I've got 30%. No, my salvation, I do not have a single percent stake. परमेश्वराचा 100% स्टेक जर माझ्या तारणात आहे, तो जो इयोबाला समजला. इयोबाला शेवटच्या अध्यायामध्ये वाचा. इयोब सेज, आय न्यू अबाउट गॉड. मला तुझ्याबद्दल माहिती होतं, बट आय हॅव सीन यू टुडे in 100% control of my life. That's what Bible teaches us. But there are many who twist it and give you that hope which was given to Adam and Eve. आदाम आणि हव्वेला जी आशा देण्यात आली होती की तुम्ही देखील परमेश्वरासारखे होऊ शकता. घ्या, डिसिजन हातात घ्या. यूज युअर फ्री विल. That's a big term. आज या बिग टर्म वरती many hopes are even being sold today. आज देखील free will ला lot of importance is given by many denominations. Some positive thinking, negative thinking. Some are doing intently. काही जण ठरवूनच करतायत ते. काही जणांना ते माहितीच नाहीये की फक्त त्या मेंढरासारखं फॉलो करतायत. Our responsibility as prepared to serve is to know that subtle difference. What is that? Why? Because if I don't understand, my child is tomorrow going to get sucked into that. माझं घराणं त्याच्यामध्ये अडकू शकतं किंवा अजून अडकलेलं आहे. We're going to look into very quickly living 2 minutes recap. मागच्या आठवड्यात आम्ही काय केलं? We looked into मागच्या आठवड्यामध्ये आम्ही इतिहास बघितला. इतिहास बघायला सुरुवात केली. चर्चची इतिहास पूर्ण प्रेषितांच्या कृत्यापासून. मग ते 2 व्हिडिओज बघितले आपण 20 मिनिटांमध्ये. वी अंडरस्टूड व्हॉट इज प्रेषितांची कृत्य. आणि त्याच्यानंतर कसं प्रेषितांच्या कृत्यापासून कॉन्स्टंटाईन पर्यंत हिस्ट्री झाली. वी अंडरस्टूड कशी ख्रिश्चॅनिटी जी त्रस्त होती, सडनली तिला स्टेट लेवल अप्रुव्हल मिळालं. कॉन्स्टंटाईन नंतर वी लुक इनटू सुधारणेपर्यंत 1500 म्हणजे मार्टिन लुथर पर्यंत. बिकॉज कॉन्स्टंटाईन पासून जे सुरुवात झाली, बायबल गाळात घेऊन गेल्यात आलं, झाकून ठेवण्यात आलं. फक्त ठराविक लोक वाचायचे, त्यांनाही काही कळायचं माहिती नाही. परंतु ते धर्मगुरू झाले आणि अंधविश्वासाला त्यांची सुरुवात झाली. त्या अंधविश्वासातनं कारण माझा परमेश्वर जिवंत आहे, कारण माझा परमेश्वर जिवंत आहे, वचन 1500 मध्ये पुन्हा खडखड करत बाहेर निघून आलं. आणि 1500 मध्ये मार्टिन लुथरच्या द्वारे, नुसतं 1500 मध्ये फक्त मार्टिन लुथर द्वारे ते जोराने बाहेर पडलं. ज्वालामुखी जसा फुटतो आणि ज्वालामुखीचा तो लावा बाहेर पडतो, ते मार्टिन लुथरच्या दरम्यान झालं. परंतु त्याच्या आधी देखील there were people, we saw that their names, Augustinian and all these names we saw, त्या चळवळी हळूहळू होत्या. म्हणजे वचन होतं, रेमनंट होता. आणि तिथून पुढे ते बाहेर आल्यानंतर मार्टिन लुथरच्या दरम्यान त्या काळामध्ये 1516 मध्ये परमेश्वराने स्वतः त्यात लक्ष घालून त्या टीचिंगला फाईन ट्यून करत आणलं. कुणाकरता? माणसाकरता. ते आधीपासून तिथंच होतं, वचन तेच होतं. पावलाने लिहिलेल्या गोष्टी कधीच बदललेल्या नाहीयेत. परंतु आमची समज परमेश्वराने उघडली आणि ती समज उघडण्यासाठी परमेश्वराने पीपल लाईक मार्टिन लुथर, त्याच्यानंतर जॉन कॅल्विन, जॉन हस, दिस वर द पीपल गॉड यूज. त्यांच्यानंतर अजून पुढे जाऊन त्यांची समज समजल्यानंतर पीपल लाईक जॉन बनियन गॉड यूज इन द जेलमध्ये जॉन बनियन सारख्या लोकांना यूज करून ही जी तत्व त्यांनी मांडली, त्या तत्वांना एका नाट्य स्वरूपामध्ये प्रस्थापित केलं. कारण लोकांना ते वाचल्यावर नीट कळावं. कारण परमेश्वर, कारण एकच, कारण आमचा परमेश्वर जिवंत आहे. आमचा परमेश्वर त्या मूर्तीत माझ्या इमॅजिनेशन मध्ये दडलेला नाहीये. ही इज अ लिव्हिंग गॉड अँड सो हिज नेम इज ॲट स्टेक. किती आहे स्टेक त्याचा? 100%. तुझ्या नामाकरता मला नीती मार्गाने चालू दे. बरोबर? स्तोत्र 23. I shall walk in the righteousness, path of righteousness for your name's sake. So we looked at that history. And now
वी लुकिंग दॅट पर्टिक्युलर जे नोव्हेंबर 13, 1618 मध्ये घडलं. राईट, वी आर ट्राइंग टू लुक इन टू 13 नोव्हेंबर 1618 ते 29 मे 1619. व 6 महिन्याचा कालावधी होता. 6 महिन्याच्या त्या कालावधीमध्ये एक विशिष्ट प्रकार घडून आला. बिफोर दॅट हिस्ट्री, इफ यू गो बॅक 8 years बॅक, मागच्या स्लाइड मध्ये होती तारीख, 8 वर्ष मागे तुम्ही गेलात तर जेकबस आर्मिनियस म्हणून नावाचा एक व्यक्ती होता, अँड ही वॉज स्टडिंग द बायबल, अँड फ्रॉम देअर ही वॉज डिरायव्हिंग सम मीनिंग, अँड ही वॉज पॅशनेट अबाउट इट इन त्याच्या प्रांतामध्ये. While he was passionate about his work, he said that this must be known to everybody. म्हणजे काय? This must get an approval by the so-called the global church or global community. And so he brought his points. Like you mentioned something of Mahatma Jyotiba Phule. Was that and it's something? Yeah, Mahatma Jyotiba Phule was also in this early era, was the one who was searching for answers, right? Searching for the truth. While in his days also, थोड्या काळानंतर नारायण दामोदर टिळकही आले, and he found that answer. So while Jyotiba Phule had done such a great thing, he was not able to, like Narayan Damodar Tilak, embrace it entirely. तर असं म्हणतात की ही वॉज रिडिंग बायबल इन सिक्रेसी, फाइंडिंग आउट, बिकॉज सत्यशोधक समाजामध्ये दे वर ट्राइंग टू फाइंड, हा सत्यशोधक हे टायटल तर छान आहे, प्रिपेअर टू सर्व टायटल तर छान आहे, परंतु यात करायचं काय? आम्ही लोकांना त्यांच्या जुन्या रूढी परंपरातनं, डार्क एजेस मधनं, ब्लाइंड फेथ मधनं बाहेर तर काढतोय, बट वी मस्ट फिल देम विथ समथिंग गुड. व्हॉट इज दॅट? त्यामुळे त्यांचं नाव होतं सत्यशोधक समाज. बट वाईल सर्चिंग दे कबड्डी 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 त्याचा दम तुटला, त्या समाजाचा दम तुटला, बिकॉज दे कुड नॉट एस्टॅब्लिश एनिथिंग न्यू. इज ऑल देअर. परमेश्वर तोच पूर्वीपासून आहे, त्यांनी वचन पण त्याचं दिलेलं आहे, त्यांनी त्याचा प्रकाश इथपर्यंत आणला, सत्य आणलं, परंतु काही लोकांनी ते पूर्ण एम्ब्रेस करू शकले नाही. So that was the context there in one of the point there. कारण आपण महाराष्ट्राचे आहोत, सो वी नीड टू अंडरस्टँड की इथं काय झालं होतं. जॉन बनियन जेव्हा तिथे पुस्तक लिहित होता, बिझनेस प्रोग्रेस, तिथे आम्ही इतिहासामध्ये शिवाजींचं राज्याभिषेक करत होतो. आमचं लक्ष दुसरीकडेच होतं, परंतु जिवंत परमेश्वराचं लक्ष त्याच्या निवडलेल्या सगळ्या लोकांकडे होतं. त्यामुळे त्यांनी तो सगळा इतिहास तिथं तयार करून रचत 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 सांभाळत 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 आमच्यापर्यंत तो आणला. आणि म्हणून आम्हाला इतिहास माहिती गरजेचं आहे. मी फक्त या घरात जन्मलो, माझे आई वडील ख्रिस्ती त्या चर्चमध्ये जातात म्हणून मी लहानपणापासून त्या चर्चमध्ये जातो, मग संडे स्कूलमध्ये आता गाणी म्हणायला लागलो, मग मला कीबोर्ड वाजवायला लागलाय म्हणून मी ते करतो. That's not my Christianity, and that should not be my Christianity. My Christianity is because my God has changed my heart. आणि त्या विश्वासाद्वारे मला त्याने त्याच्या विश्वास आणलेला. सो yes, this is a synod of God. युरोपामध्ये हे घडलेली ही मोठी सभा. ही सभा ह्याच्याकरता ठराव पास करायचा आहे की हा जो नवीन विचार घेऊन येत आहे व्यक्ती, हे बिब्लिकली साऊंड आहे का, ह्याच्यामध्ये एरर आहे. कारण बायबलमध्ये सांगितलेलं आहे, बिवेअर ऑफ फॉल्स टीचर्स, खोट्या शिक्षकांपासून सावध राहा, अशी बायबलमध्ये हे आहे. म्हणजे मगाशी मी चार्ल्स स्पर्जनचं वाचलं एक कोट. इट इज नॉट अ कोट फ्रॉम अन आउटसाइडर, इट्स अ वॉर्निंग इनसाइड द बायबल की खोट्या शिक्षकांपासून सांभाळून राहा. ते खोटे शिक्षक तुम्हाला ओळखताही येणार नाहीत, कारण दे हॅव गॉन इन विथ शीप्स क्लोथिंग, मेंढपाळांचे कपडे घालून ते तुमच्यामध्ये आलेले आहेत. कधी तुम्हाला ग्रॅप करतील तुमचं लक्ष नसताना, तुम्हाला कळणार पण नाही. आणि आमच्या वायपीएच्या स्टडीमध्ये वी सेड देर आर सम पीपल हु आर ब्लेटंट फॉल्स टीचर्स, दे आर देअर टू टीच फॉल्स, बट देर आर सम हु हॅव बीन पार्ट ऑफ दिस सिस्टम. त्यांना माहितीच नाही आम्ही चुकीचं शिकवतोय, दे आर इग्नोरंट. अशांच्या कानावरती वचन नीट पडलं की त्यातला आत्मा वाचू शकतो.
सो वी मस्ट बी रेडी फॉर दॅट. तर आर्मिनियसने 5 सिद्धांत घेऊन आला. सुधारणे अंतर्गत निषेधाभावाचे 5 सिद्धांत. म्हणजे काय? ही वॉज प्रोटेस्टंट, बट इन प्रोटेस्टंट थिओलॉजी ही काइंड ऑफ सेड नो, इट शुड बी लाईक दॅट. ओनली बाय ग्रेस. मार्टिन लुथर म्हणत होता सोला फिटे, ओनली बाय फेथ, फक्त विश्वासाद्वारे, फक्त कृपेद्वारे. नो, आय मस्ट चूज इट. कृपा आहे, पण त्या कृपेला मी स्वीकारणं गरजेचं आहे. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. जर मी नाही विश्वास केला तर ख्रिस्ताला दोष नाही, मला दोष लागावा. जर मी ख्रिस्ताचा नकार करतो तर ख्रिस्ताला दोष लागू नये, मला दोष लागावा. जर मी विश्वासाच्या बाहेर पडतो तर चर्चला दोष लागू नये, मी पडालो बाहेर तर मला दोष लागावा. अशा चांगल्या विचारांनी आणलेले हे विचार, चांगले विचार असतील. ही माइट बी थिंकिंग समथिंग गुड, बट ही वॉज ट्राइंग टू, विषय निषेधाभावाचे, म्हणजे त्या ही फोर्स्ड हिमसेल्फ टू नाव गेट अन अप्रुव्हल टू हिज थिंकिंग. 8 वर्ष त्यांनी ती थिंकिंग युरोपामध्ये चालवली होती. अँड देयर वर मेनी फॉलोअर्स ऑफ हिम. It was not him who brought this forward. His followers brought this forward to the synod, saying, we want to put, आमचा प्रस्ताव आहे की हे 5 मुद्दे, ख्रिस्ती विश्वासाचे 5 मुद्दे आपण अप्रूव्ह करून घ्यावे, की जेणेकरून विश्वासणाऱ्यांना हे समजून जाईल. काय मुद्दे आहेत आपण बघू त्याच्यामध्ये. कॅन वी रीड? हे इंग्लिश मध्ये पण आहे. विल शेअर इट लेटर ऑन. आंशिक विकृती, अपूर्णता. आंशिक अपूर्णता. आंशिक म्हणजे काही प्रमाणामध्ये, पूर्ण नाही. विकृती म्हणजे नॉट बिंग राईट, नॉट अलाइन्ड, नॉट प्युअर, नॉट एक्झॅक्ट टू द पॉइंट. राईट. आंशिक अपूर्णता म्हणजे आय एम नॉट 100%, बट आय एम 60%. 10वीचा रिझल्ट लागला, 60% फर्स्ट क्लास आहे ना बाबा, काय कसं नाराज होतोस? फर्स्ट क्लास मिळाला तुला? नो, मला 70च्या वरती पाहिजे होते. हो, मला 95 पाहिजे होते. मी नाराज झालो, 91 पडले आणि दुःखी होऊन बसलो. इट्स नॉट अबाउट दॅट लिटल ऑफ माय कॉन्ट्रीब्युशन. इथे सांगण्यात आलं होतं की तुमच्यामध्ये काय लिहिलं आहे, ही शिकवण सूचित करते की मानवावर पापाचा परिणाम असला. कोणत्या पापाचा परिणाम? द ओरिजिनल सिन. सो दे आर नॉट डिनाइंग द ओरिजिनल सिन. मानवावरती आदामाद्वारे आलेल्या पापाचा प्रभाव असला तरीही ते देवाकडून प्राप्त होणाऱ्या तारणाचे दान, मोफतचे बक्षीस निवडण्याची किंवा नाकारण्याची क्षमता कायम ठेवतात. माणसाला इव्हन इफ आय एम सिनर, जरी मी पापी आहे तरीही माझ्यामध्ये एक क्षमता आहे की मी देवाची कृपा स्वीकारावी का नकारावी. आय हॅव गॉट दॅट राईट ऑर दॅट नॉलेज ऑर दॅट इंटेलिजन्स. का? कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही फळ खाताल तर तुम्हाला बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त होईल. मग बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त झालेला मी, आय एम अन इंटेलिजंट गाय नाव. मग मी माझ्याकडे सुवार्ता तू सांगायला येतोस, परंतु ती पॉलिसी घ्यायची नाही काय घ्यायची माझा डिसिजन आहे. यू कॅन कम अँड टेल मी अँड एक्सप्लेन द पॉलिसी, परंतु ते घ्यायचं की नाही माझ्यावर अवलंबून आहे. आणि ते या सार्वकालिक तारणाच्या बाबतीतही ते तारण मी घ्यायचं की नाही माझा अल्टिमेट डिसिजन आहे. God can do 99.99%, but that point not one is my final decision. असा आर्मिनियसचा हेतू आहे. आता हे मी आज फक्त आपण थोडक्यात बघणार आहोत. उद्यापासून पुढच्या आठवड्यापासून यू गोना स्पेंड 1 वर्स, 1 आयडिया, 1 सेशन. कारण बायबल रेफरन्सेस कळाले पाहिजेत आपल्याला. कोणते बायबल रेफरन्सेस ते वापरतात, कोणते आपण वापरायचे. सो वी गोना स्टडी ईच वन. टुडे वी गोना गो झूम, बट नेक्स्ट वीक पासून एक बघणार आहोत. राईट. तर पहिली शिकवण काय की आय कॅन चूज गॉड. माझ्यामध्ये ती अबिलिटी आहे. मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे सापडेल, उघडेल, शोधा म्हणजे सापडेल. तो त्याचा पहिला मुद्दा. आंशिक विकृती. आम्ही पूर्णपणे मेलेलो नाही आहोत. मग प्रश्न पडतो मला, प्रेषित पौल जेव्हा म्हणतो जुन्या करारातला रेफरन्स घेऊन, की देयर इज नो नॉट वन. कोणी असा नाही तो देवाचा शोध घेतो, कोणीही पूर्ण नाही. व्हॉट डज दॅट मीन? पावलाला समजलं नव्हतं का? पाऊल अर्ध ज्ञानाने लिहित होता का? असे प्रश्न विचारू आपण शकतो.
दुसरा मुद्दा, सशर्त निवडणूक. निवड आय थिंक चुकलं माझं तिथं. म्हणजे काय? कंडिशनल इलेक्शन. देवाने आमची निवड विशिष्ट प्रकारे शर्त ठेवून केलेली आहे. प्रत्येकाची निवड, त्याच्या प्रत्येक व्यक्तीची निवड, त्या निवडी मागे एक शर्त आहे. काही ही शिकवण सूचित करते की देवाने तारणासाठी व्यक्तींची निवड त्यांच्या विश्वास किंवा चिकाटीच्या पूर्ण ज्ञानावर आधारित आहे. की बाबा देवाला माहिती आहे की हा की ताई जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती अशा प्रकारची विश्वास ठेवेल, तिचं वागणं होणं असं असणार आहे. शी इज गोइंग टू बी द वन हु इज गोइंग टू बिलीव्ह. देवाला माहिती आहे कारण गॉड सीज द फ्युचर. यस्टरडे, टुडे, टुमॉरो इज इक्वल फॉर गॉड. देवाला सगळं दिसतं, त्यामुळे देवाला माहिती आहे की तो सुचित मोठा झाला की विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे आतापासून लक्ष ठेवतो. त्याचे म्हणजे देवाची निवड आमच्या स्वभावावरती किंवा आमच्या वृत्तीवरती अवलंबून आहे. आय मस्ट बी सिन्सिअर. आय मस्ट बी सिन्सिअर इज व्हॉट दॅट सेकंड पॉइंट इज टेलिंग. मला थांबावर का कळत नसेल तर किंवा मी स्पष्ट करत नसेल तर थांबवा. एनिवे आपण हे प्रत्येकामध्ये एक एक आठवडा देणार आहोत. कारण त्या आठवड्यामध्ये आपली इच्छा अशी आहे की आपण घरी गेल्यावर आम्ही अभ्यास करावा. फक्त इथेच त्या 2 तासामध्ये नाही तर आम्ही त्याचा शोध घ्यावा, अभ्यास करावा. तिसरा म्हणजे अमर्याद प्रायश्चित्त, सामान्य प्रायश्चित्त. काय लिहिले तिथे? ही शिकवण असे प्रतिपादन करते की वधस्तंभावरील ख्रिस्ताचे पापांच्या वतीने प्रायश्चित्त बलिदान केवळ निवडलेल्या लोकांसाठी नव्हे तर सर्व मानव जातीसाठी. ही डाईड फॉर एव्हरीबडी. आणि मग त्याच्यानंतर 50 लोक, अरे एवढ्या लोकांना आमंत्रित जातं YPF मध्ये किंवा प्रिपेअर टू सर्व्ह मध्ये ग्रुपमध्ये कितीतरी लोक आहेत. 10 लोक आले तरी चालतील. आपलं काय बायबल स्टडी चालला, 10 लोक आले तरी समाधान आहे. येशू ख्रिस्त आणि देव बसलेत. दे आर टॉकिंग अबाउट सॉल्वेशन. ओके, यू गो. ट्रिनिटी मधला एक व्यक्ती, तू गो ऍज अ सन, यू डाय ऑन द क्रॉस. सगळं करू आपण. एक 50-60 लोक जरी विश्वास ठेवले तरी काफी आपल्याला. आपण सगळ्यांकरता करायचं, परंतु त्यांच्यातले जे निवडतील तेच त्यांना आपण घ्यायचं. परंतु आपली प्रोव्हिजन सगळ्यांकरता करायची आहे. लेट्स गिव्ह अ चान्स, गॅम्बल. लेट्स गॅम्बल. एक 50% जरी आलं तरी काफी आहे ना, राईट? That one is telling that God has taken his chance. सगळे दाणे टाकलेले आहेत. आता फक्त जे चांगल्या जमिनीत येते तेच येणार आहेत आपल्याकडे. दुःख कशाला मानायचं? पण देवाने ती ख्रिस्ताचं खांबावर मरणं हे एक चान्स आहे. किती विश्वास ठेवतील माहिती नाही, पण पाहूया. इट गोज अगेन्स्ट आवर व्हेरी वर्स. योहान 6:44 मध्ये आपण बघितलं होतं, प्रत्येक एक जो माझा पिता माझ्याकडे आणेल त्यातला एकालाही मी हरवणार नाही. इट्स अ 100% गेम. गॉड इज नॉट प्लेइंग 60-40 गेम. इज नॉट लाईक ह्युमन. आम्ही घेतो ते चान्स. आम्ही आमच्या गोष्टीमध्ये घेतो हा जॉब. बघू, 60% वाटते मला माझ्याकरता जॉब आहे. नाही जमलं तर 3 महिन्यांनी रिझाईन करू, काय फरक पडतो? असं कल्चरच येतो. दॅट आयडिया सजेस्ट की देवाचं येशू ख्रिस्ताचं कृष्णखांबावरचं मरण सगळ्यांकरता काय, कारण ते म्हणतात की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. They stopped there. So that was third point. Fourth point, प्रतिरोधक कृपा. म्हणजे कृपा जिला मी थांबून घेतो. थांबा, आय डोंट वॉन्ट टू मच. एक सोपं एक्झाम्पल सांगतो. आम्ही मित्र असे होतो जमशेदपूरमध्ये हॉस्टेलमध्ये, आणि आमच्यातला एक जण होता, तो खूप हेल्पिंग नेचरचा होता. टू मच हेल्पिंग. म्हणजे काही तुझी बॅग सुरू करेल मी, अरे मी करू करू, म्हणजे मला गरज नसताना देखील यू वुड वॉन्ट टू हेल्प. ही वॉज गुड. पण आम्ही जे चौघ जण बाजूला, काय डोक्याला काय सारखंच, आय डोंट नीड यू हेल्प. मी मागेन तुला पाहिजे तेव्हा. आय कुड स्टॉप हिम. His krupa, his grace, his kindness to me. I was in my pride used to stop him. तशी क्षमता माणसाने केलेल्या माणसावरच्या कृपेला थांबवण्याची क्षमता, त्या माणसाला परमेश्वर त्याच्यावर जी कृपा करतो तिलाही थांबवण्याची क्षमता आहे.
Who is God here? One who can stop God? Then the one who stops is God, isn't it? आम्ही परमेश्वराला थांबू शकतो म्हणजे मी सुपिरियर झालो. त्यांच्याबद्दल काय उदाहरण दिलेलं आहे. आहेत ना, मग पुढच्या आठवड्यात वचनं दिली त्यांनी, बायबल मधली वचनं आहेत. साहेब, प्रतिरोधक कृपा ही शिकवण शिकवते की देवाच्या कृपेचा मानवी इच्छेने प्रतिकार केला जाऊ शकतो. ते अपरिहार्यपणे अपरिहार्य नाही. म्हणजे गॉड्स ग्रेस इज नॉट मॅन्डेटरी, इट्स ऑप्शनल नाव फॉर मी. राईट. आणि हे म्हणजे विचार करायला लागलं तर आता हे मी अशा शब्दात टाकलंय ट्रान्सलेशनमुळे. तुम्ही हे पुस्तकं जर वाचतात तुम्ही म्हणताल हे बरोबरच आहे, कारण ते मांडलंच जातं तसं. परंतु आम्ही साधे भोळे आहोत म्हणून आम्हाला तो फरक कळत नाही. परंतु वचनाचा आत्म्याद्वारे अभ्यास करणारे जे आहेत ते सटकन पकडतात. अ प्रीचर वेन अ प्रीचर स्पीक्स इज अ व्हेरी एलिक्वेंट स्पीचर. आणि सगळ्यांना वाटतं अरे काय सुंदर माणूस आला आहे आमच्याकडे स्पीकर. परंतु तिथे मंडळीमध्ये एक दोनच बसलेले असतात. त्यांना कळतं अरे रॉंग रेफरन्स, अरे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, अरे हे चुकीचं आहे. कारण तो प्रकार जोपर्यंत कोणी आम्हाला शिकवत नाही, दाखवत नाही, तोपर्यंत आम्हाला तो दिसणारच नाही. Romans 5, if I'm not wrong, it says the law was given, नियमशास्त्र देण्यात आलं यासाठी की पाप वाढावं. मी पहिल्यांदा वाचलं म्हणजे काय मूर्खपणा. लॉ इज गिव्हन सो दॅट द सिन मे इन्क्रीज. म्हणजे पोलीस थांबतो तेव्हा तर आम्ही सिग्नल तोडायचं थांबवतो. परंतु पोलीस थांबल्यामुळे सिग्नल तोडू नये हे आम्हाला कळतं. आणि 4 लोक जेव्हा तोडतात तेव्हा दिसतं ते किती 4 लोकांनी नियम तोडला. नियमशास्त्र इज लाईक अ ग्लास, चष्मा. त्या चष्म्यातनं आता मला समोरच्या पानावरची घाण जास्त स्पष्ट दिसायला लागली म्हणून मी झटकतो जास्त. सो वेन गॉड सेज द लॉ वॉज गिव्हन, तर त्या न्याय दिल्या, नियमशास्त्र दिल्याने पाप वाढलं नाही, तर पाप आधीपासूनच वाढलेलं होतं. परंतु ते आता तुमच्या निदर्शनास जास्त यायला लागले. So also, when we don't teach these things, we will never know which church is teaching right, which church is teaching wrong. जेव्हा मला एक चर्च सोडायची वेळ येते कामाद्वारे किंवा माझं कामाची बदली झाली आहे, या चर्च मधनं मी आता सोडून चाललो आहे, माझ्या तिकडे जातोय, तिकडे दुसरे 2 चर्चेस, which one should I choose to go? कोणत्या मंडळीमध्ये मी जाऊन बसावं हे मला समजायचं असेल तर ह्या गोष्टी आमच्या मंडळीमध्ये शिकवणं फार गरजेचं आहे. कारण आमची मुलं शिकतात, मोठी होतात, बाहेरच्या देशात जातात. कुठल्या चर्चमध्ये बसतात पालकांना काळजी आहे का? इट्स इट्स म्हणजे जसं आई वडिलांना काळजी लागलेली असती की माझं मुलगा मुलगी आता बाहेर शिकायला चाललेले आहेत, तशी किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळजी त्या बाळकाला पाहिजे की हा माझा मुलगा हा विश्वासणारा एका नॉमिनल विश्वासणाऱ्या मुलीबरोबर लग्न करत आहे किंवा दुसऱ्या देशात चाललेला आहे, कोणत्या मंडळीत हा जाऊन बसणार आहे, त्याला माहिती आहे का कसं ओळखायचं. प्रतिरोधक कृपा म्हणजे मी कृपेला थांबू शकतो. शेवटचा मुद्दा म्हणजे सशर्त चिकाटी. म्हणजे काय? कंडिशनल पर्सिव्हिअरन्स. माझं विश्वासात लागून राहणं हे कंडिशनल आहे. जर मी विश्वासात मागे पडलो तर माझं तारण मी हरवू शकतो. ही शिकवण मानते की विश्वासणारे कृपेपासून दूर जाऊ शकतात आणि त्यांचे तारण गमाव म्हणजे दूर का दूर की आउट ऑफ द बॉर्डर, आउट. म्हणजे कॅच धरला तरी तो आउट देतात नाही, कारण मी बाउंड्रीच्या बाहेर जाऊन कॅच धरलेला आहे. वी सॉ इन वन ऑफ द मूव्ही लाईक दॅट. राईट. जाऊ शकतात आणि ते तारण गमावू शकतात जर त्यांनी विश्वास आणि आज्ञापालन चालू ठेवले नाही तर. इथे 2च आहेत, आयदर यू आर इन ऑर यू आर आउट. देयर इज नो कन्सेप्ट ऑफ बॅकस्लाइडिंग इन हिअर. बॅकस्लाइडिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन द लाईफ ऑफ ख्रिश्चन. ख्रिस्ती विश्वासाच्या आयुष्यामध्ये विश्वासात घसरणे शक्य आहे, परंतु विश्वासाच्या बाहेर कधी तो जाऊ शकत नाही. बिकॉज इट इज ऑल वन्स डन फिनिश्ड. येशू ख्रिस्त म्हणाला इट इज फिनिश्ड, यू डन इट. आणि तो आश्वासन देतो मगाशी वाचल्याप्रमाणे जोहान 6:44 मध्ये, नॉट अ सिंगल वन आय विल लूज. म्हणजे मी जर येशू ख्रिस्ताचा हात धरला तर माझ्या हातामध्ये शक्ती कमी होऊन मी सुटू शकतो,
परंतु इथे मी नाही धरलं त्याला, त्यांनी धरलंय मला. Praise God, isn't it? Assured, शाश्वत, कधी न हरवणार. म्हणून एक प्रेषित पौल म्हणतो, who can separate us from the love of God? परमेश्वराने आम्हावर जी प्रीती आम्ही पापात असताना दाखवली, ती प्रीती आता आमच्या विश्वासांमध्ये की तो ख्रिस्त मेलेला नाही तर जिवंत आहे, तो जिवंत असताना आम्हाला किती मोठी कृपा दाखवेल. सो दीज वर द 5 पॉइंट्स. कॅन यू इमॅजिन, हे जर 5 पॉइंट तेव्हा डिफेंड झाले नसते, नाही चुकलं माझं, हे अपोज झाले नसते, तर आज आम्ही स्पष्ट शब्दात अंधविश्वासात असतो. आता मी जेवढ्या परखडपणे बोलतोय, तुम्ही जर युट्यूब मध्ये इथे गेला शोधला 2 टर्म्स आर्मेनियन, तुम्हाला दोन्ही साईड सापडतील. तुम्हाला दोन्ही साईड सापडते की आर्मेनियन्स आर कॉलिंग कॅल्विनिस्ट ॲज false teachers. Yeah. And these are calling them as false teachers. कोण बॅटल चालू आहे. पृथ्वी बॅटल चालू असताना परमेश्वर वैयक्तिक पर्सनचा 1-to-1 परमेश्वर तो त्याच्या रेमनंटला, त्याच्या विश्वासणारा, त्याच्या निवडलेल्याला कधी अंधारात ठेवतो. हे बॅटल तर चालूच राहील, परंतु मी जर परमेश्वराच्या त्या निवडीमधला असेल तर तो परमेश्वर मला बरोबर माझी डोळे उघडून मला दाखवेल यातलं विच इज राईट. बिकॉज सत्य एकच असतं. जिथे 2 सत्य मानणारा मी असेल तर मी एक कन्फ्युज व्यक्ती आहे. सो आय हॅव टू चूज वन ऑफ इट. मग प्रश्न पडतो, डू आय हॅव टू यूज माय फ्री विल टू चूज वन ऑफ इट, और गॉड इज मेकिंग, परमेश्वर माझ्यामधून कार्य करून मला ओढून घे जवळी सत्याकडे आणून ठेवतोय. and I'm going to be able to receive that grace which is irresistible, आणि मी तुला नाही म्हणू शकत नाही. That's how beautiful and tough it is. कारण हे तारणाचं आहे. इथे अडकलात तर तुमचं तारण हरवू शकता. दुसऱ्या विश्वासात आलात तर guarantee is all taken by Jesus Christ. Now I'm not selling a product here. This is the truth in the Bible. हे सत्य बायबल मध्ये आहे. And how? Let's quickly look at the 4. मग काय झालं त्या काळामध्ये? These people contacted John Calvin. John Calvin त्याच्या प्रांतातला अभ्यासू, आणि he is implementing a church government. Government has to be there. When group of people, आता आपण ग्रुप मध्ये बसतोय, राईट, सम डेज अंकल स्टँड अप आणि म्हणतात, हा तू किती वेळ बोलणार आहेस, मुलींना घरी जायचं वेळेवर. या अथॉरिटी इज देअर, समबडी इज वॉचिंग. इट्स इम्पॉर्टंट. सगळेच बसले निवांत, ह्याला बोलायला आवडते, मला बोलतोय तासन तास, राईट. It's not going to happen. When a group of people come, there has to be a system. And if a system is based on Bible, it's a system from heaven. And that's what God used John Calvin kind of people after Martin Luther to bring in more clarity and create that organization. And त्यामुळे कसं असतं, दिवा दिवठणीवर ठेवला जातो. येशू ख्रिस्त म्हणतो, राईट, तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. जॉन कॅल्विन was that true light of God. God used him and put him onto the lampstand. Right? त्याला बोलवण्यात आलं की can you come and put your points against these 5 points. So can you see? John Calvin never went boasting his own ideas. He was serving the Lord in his own quietness. जे छोट्या जागी, स्वतःच्या जागी faithfully serve करतात, त्यांना पाहणारा असतो परमेश्वर. God puts him into the bigger challenge. And now he has to defend those 5 points with 5 points. And this is my little mind. You see the acronym PCURC, I can't make anything out of that. ते इंग्लिशचे शब्दांचे पहिली लेटर्स घेऊन acronym एक छोटा किंवा त्यात, परंतु जॉन कॅल्विनला देवाने ट्युलिप हे दिलं. ज्या प्रांतात हे घडलं तिकडचं ट्युलिप हे फुल आहे, राष्ट्रफुल आहे.
आणि त्या ट्युलिपला घेऊन, म्हणजे इट्स लाईक आय हिअर जॉन मकार्था, ही ऑलवेज युजेस दिस वर्ड, in the economy of God's wisdom, in the economy of God's vocabulary. एका छोट्या स्टेटमेंट मध्ये मोठं सत्य, right? A little statement of Paul tells the whole counsel of God's salvation for us. तसं जॉन कॅल्विनला त्या त्या फुलाच्या नावामध्ये ऍक्रोनिम देऊन त्याच्यामध्ये 5 पॉइंट दिले, मुतोड जवाब. And that was necessary for my faith and your faith. आंशिक विकृतीला उत्तर दिलं, संपूर्ण भ्रष्टता, संपूर्ण अक्षमता, टोटल डिप्राविटी. टी फॉर टोटल डिप्राविटी, संपूर्ण भ्रष्टता, अपूर्ण क्षमता, संपूर्ण अक्षमता, सॉरी. म्हणजे काय, मी ऍज अ व्यक्तीमध्ये, माझ्यामध्ये बऱ्याच क्षमता आहेत, आय कॅन डू मेनी थिंग्स, परंतु आत्म्याच्या बद्दल, देवाबद्दल मी कंप्लीट अक्षम आहे. आय हॅव नो वन not 1% ability to do anything about God or think about God. मग बाकीचे लोक काय करतात, एवढे देवदेव करतात, नवस करतात, हात चोळतात, हे पण देवगुरूच आहेत ना. If you look at the world and its standards, they are all in their darkness. इथे लिहिले आहे, ही शिकवण असे प्रतिपादन करते की पतनाच्या परिणामी म्हणजे ओरिजिनल सिनच्या मुळे, the fall of man through Adam and Eve, the fall of the whole humanity, only one race, एकच रेस आहे ह्युमन रेस. त्याच्यावरती मार्सवरती सापडणार नाही, चंद्रावरती सापडणार नाही. एकच रेस देवाने, मनुष्याची रेस, त्याचे आदामाने हवेद्वारे सुरू केलेली पृथ्वीवरची जी सापडती, ती माणसाची ती रेस पतनाच्या परिणामी मानवतेला पापाने पूर्णपणे स्पर्श केला आहे. पापाने मानवतेला पूर्णपणे स्पर्श केलेला आहे. कुणीतरी चालता चालता घाणेरडा वास अंगाला असलेला माणूस बसमध्ये चढतो आणि त्याचा धक्का लागतो आपल्याला. नुकतीच आंघोळ करून आलेलो असतो, पूर्ण दिवस कधी जाऊन स्वच्छ केला असं होत असतं. तसं पापाने स्पर्श केलेला आहे, मानवी स्वभावाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम झालेला आहे. इट डझंट से मॅन हॅज बिकम सेटन, माणूस सैतान झाला असं नाही लिहिलेलं इथे, बट मॅन हॅज बीन इन्फेक्टेड. कुठल्या भागामध्ये, फक्त मॉनिटरी, पैशाच्या बाबतीत, रिलेशनच्या बाबतीत, जबाबदाऱ्यांच्या बाबतीत, काही माणसाचं पूर्ण सर्कल जे आहे आमचं सोडणं, प्रत्येकाचा जर आपण स्वतःचा विचार केला, माझं पूर्ण सर्कल, या प्रत्येक भागाला या पापाने ग्रस्त केलेलं आहे आणि परिणामी मानव स्वतःला वाचवण्यास अक्षम झालेला आहे. मॅन कॅनॉट डू एनिथिंग फॉर हिज सोल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी टीच दिस टू अवर चिल्ड्रन. संडे स्कूलच्या लहान लहान लेकरांना हे सत्य माहिती पाहिजे. त्यांना हे कोणीच सांगत नाही. त्यांना वाटतं मी ख्रिश्चन आहे, जन्मल्या मी ख्रिश्चन आहे. दे डोंट नो दॅट आय एम बॉर्न विथ अपूर्णता. सेंड युअर चाइल्ड टू द स्कूल विथ हाफ युनिफॉर्म. ते स्वतः म्हणेल नो मी नाही जाणार, असं मला शर्ट पण युनिफॉर्मचा पाहिजे, काय लाल शर्ट घातलाय म्हणून. त्याला ती अक्कल असते. वी आर totally incapable. John Calvin found it in the Bible. It was not John Calvin's idea. Oh, मी एक फिलॉसॉफर आहे and I will Aristotle सारखं काहीतरी एक नवीन लिहून काढणार आहे. No, he just found it in the Bible. आणि त्या बायबलमध्ये सापडलेली गोष्ट सांगितली की बायबल असं सांगतं की माझ्यामध्ये आंशिक नाही तर पूर्ण अक्षमता आहे. पहिला पॉइंट, काउंटर द एरर. दुसरा मुद्दा, बिनशर्त निवड. तिथे आहे सशर्त निवड, तिथे आहे विनाशर्त आगापे लव, अनकंडिशनल लव. तशी अनकंडिशनल इलेक्शन, देवाने त्याच्या लोकांची निवड करत असताना कंडिशन ठेवली नाही. तर मग मला समजतं ती रिबेका, जेव्हा परमेश्वराने तिला सांगितलं तुझ्या उदरामध्ये 2 राष्ट्र आहेत, लहान्यावर माझी मर्जी असेल,
मग तो लहान आम्ही बघतो, पुढे जाऊन मोठा होतो, लबाड बनतो, फसवतो, असा असतो. तरी देवाची दया कृपा त्याचा देव परमेश्वर इस्रायल करतो आणि त्याच्याद्वारे त्याच्या राष्ट्रातनं माझा ख्रिस्त माझ्यासाठी येतो. देन आय रिमेंबर अँड अंडरस्टँड की खरोखर देवाने याकोबाची निवड काळाच्या आधीच त्याच्या स्वभावावरती अवलंबून अशी केलेली नव्हती. यू गेट दॅट पॉइंट? बिनशर्त निवड. काय लिहिलंय? हे शिकवते की देव त्याच्या सार्वभौम इच्छेनुसार, सार्वभौम म्हणजे दी ओमनी प्रेझेंट ओमनिसियन्स, त्याचा ओमनिसियन्स सार्वभौम इच्छेनुसार आणि व्यक्तीच्या कोणत्याही अपेक्षित गुणवत्तेची किंवा कृतीची पर्वा न करता तारणासाठी विशिष्ट व्यक्तींची निवड काळाच्या सुरू होण्यापूर्वीच करतो. ही निवड विनाट तर आहेच, पण ती कधीही न बदलणारी आहे. आता आय गो बॅक टू माय फर्स्ट स्लाइड. गॉड्स ऍट्रिब्यूट. गॉड इज अनचेंजिंग. God is kind. God is just. God is omniscient, omnipresent, omnipotent. या सगळे गुणधर्म मला त्यात दिसायला लागतात या एका त्या मुद्द्यावरती, जो मुद्दा त्या चुकीच्या अगेन्स्ट मांडण्यात आला. बिनशर्त निवड. परमेश्वराने माझी निवड बिनशर्त केलेली आहे. तर मग मी आज तारणात आलो. मग लोक विचारतात प्रश्न, अरे मग काय तुमची निवड अशी झाली, मग ख्रिस्ताच्या मेल्याने तुम्हाला तारण प्राप्त झालं, मग आता तुम्ही काही करू शकता, काही बाबा करू शकतात, मला काय क्षमाच आहे, असे अर्थ काढतात. मग असा अर्थ काढल्यावर हाऊ डू आय टेल देम दी आन्सर? वी विल लर्न इट. मर्यादित, तिसरा पॉइंट ऑन द राईट हँड लेफ्ट हँड साइड, मर्यादित प्रायश्चित, विशिष्ट विमोचन, दी अटोनमेंट, दी लिमिटेड, TUL. टी बघितला आपण टोटल डिप्रायव्हिटी, यू बघितला अनकंडिशनल इलेक्शन, एल बघतोय आपण आता लिमिटेड अटोनमेंट. येशू ख्रिस्ताचं ह्या मुद्द्याच्या उलट तो मुद्दा होता की सगळ्यांकरता मरण पावला. नो, बायबल दाखवतं की येशू ख्रिस्त त्याच्या निवडलेल्यांकरताच मरण पावला. 100%. All those that he died for will be in the new heaven and new earth. आम्ही सगळे ज्यांच्याकरता परमेश्वर येशू ख्रिस्ताने, म्हणून तो देव आहे 100%. If he is like 99%, then there is like he's got error like me. माझ्यासारखा झाला तो, परंतु तो पूर्ण आहे, देव आहे, न हरणारा आहे, मर्यादित नाही. Yes, yes, we do that here. बिनशर्त निवड. This is atonement. Christ dying on the cross. Yeah, his death on the cross is for John Calvin, proved from the Bible. I always say this. I never say John Calvin said this. We need to say John Calvin found it in the Bible and he showed that Christ died for his elect. He did not come. That was decided there on the day of the first judgment on the proto-evangelium. Genesis 3:15. I will send a savior who will crush the head of the Satan. ते करत असताना त्याची स्वतःची टाच फुटेल. आय एम गोना सेंड अ सफरिंग सर्वंट, सेव्हियर, सहन करणारा तुमच्यासाठी. आणि तो काय येतोय? हवा आणि आदाम तुमच्यासाठी येत आहे. But the Satan was working alongside Adam and Eve and began the line of Cain. कायनाने पहिला हल्ला केला, त्या वचनाला तोडायला, आबिलाला मारून टाकलं. परमेश्वर थांबला नाही तिथे. परमेश्वराने तिथे सेत दिला. सेत पासून लाईन सुरू झाली. And then we see, माझी आंटीने जसा स्टडी घेतला होता की Satan at every point tried to kill the seed. But God in his omniscience, God in his omnipotence, त्याच्या सर्व सामर्थ्यामध्ये, त्याच्या सर्वज्ञामध्ये, त्याच्या सर्व शक्तीमध्ये त्या वचनाला जपून ठेवलं. ख्रिस्तापर्यंत जपून ठेवलं, ख्रिस्तापासून आतापर्यंत जपून ठेवलं. By through these people, John Calvin and Martin Luther and all these people. So this is about, शिकवते की, मानते की वधस्तंभावरील येशू ख्रिस्ताचे प्रायश्चित्त बलिदान आपच्या वतीने, not for himself. If you read Hebrews,
इट वॉज नॉट फॉर हिम ही डाईड. तो असा महायाजक आहे, तो स्वतःच्या पापांकरता रक्त नाही, तर दुसऱ्याच्या पापांकरता स्वतःच रक्त घेऊन एकदाच शेवटचं त्या होली ऑफ होली मध्ये एंटर केलेलं आहे त्यांनी. लोकांना वधस्तंभावरील येशू ख्रिस्ताचे प्रायश्चित्त बलिदान केवळ निवडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आहे होते, ज्यांना देवाने बिनशर्त तारणासाठी निवडलं आहे. द इलेक्शन you choose and you provide for them, because those who are of Satan, why would God do anything? Because Satan is going to be punished. जेव्हा मोशे 40 दिवस पहाडावरती होता, त्या पाट्या घेऊन आला आणि जेव्हा खाली आला तेव्हा बघितलं की अरे ह्या लोकांनी काय करून ठेवलंय. ते करणाऱ्यांमध्ये अहरोन स्वतः होता मूर्ती बनवून देणाऱ्यांमध्ये. आणि तिथं मोशे म्हणतो जे देवाच्या बाजूने आहेत त्यांनी इथे या. त्या येणाऱ्यांमध्ये चूक झालेला अहरोन पण आला होता. प्रेज गॉड, राईट? देयर इज अ चेजनिंग, देयर इज अ फॉलोअप, बट देयर इज नेव्हर लुझिंग आउट ऑफ गॉड्स ग्रेस. आणि अहरोनाला वाचवलं, बाकी सगळ्यांचा नाश झाला त्या दिवशी. राईट? हिज डेथ ऑन द क्रॉस, येशू ख्रिस्ताचं क्रूसकंबावरचं मरण इज नॉट अ गॅम्बल. मगाशी म्हटलो आपण, अरे 50% जरी आले तरी चालते, 70 आले, 20-30 आले, आपलं काय, 70 तरी आलं ना आपल्या पार्टीला. नो, 100%. त्या कोकराची मेजवानी, द bridegroom when he'll come, we will all be 100% at that wedding. कारण त्याची वधू पूर्ण असले रे तेव्हा निवडलेली, 100% निवडलेले. व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट द वर्ल्ड. हे होतं जॉन कॅल्विननी दिलेलं. येस. So he was going to get there in heaven, but during the time of judgment, येस. he basically He knows not because he knows they will choose him as per that. He knows because he has chosen them unconditionally. Yeah. Now. So his knowledge, very controversial. Very Very controversial. it's like Christians fight over each other. Controversial. People I was of the previous view. They Yes. studied the Bible and then they understood about. Correct. आम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांचं पाहिजे, जर देव पहिल्यापासूनच निवडून ठेवत आहे Yeah. किंवा ज्यांनी फक्त त्याची निवडल्यावरच आहे, तर मग आम्ही ज्यांच्यासाठी करतो प्रभू तुझ्या मार्गामध्ये त्यांचं Hold your question. कुठे आपल्याला नाही माहिती. होल्ड युअर क्वेश्चन. कारण हा स्टडी आज संपणार नाहीये. हा स्टडी अजून पुढचे 4 आठवडे चालणार आहे. तेव्हा तुमच्या प्रश्नाचं ऑटोमॅटिकली तुम्हाला उत्तर मिळणार आहे. बिकॉज इफ आय रश टू आन्सर इट, देन इट विल बी अनजस्ट टू द क्वेश्चन. कारण क्वेश्चन खूप महत्वाचं आहे. कारण हे जेव्हा झालं, हा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा असा प्रश्न विचारणारा पूर्ण तिथं हॉल बसला होता. एव्हरीबडी वॉज झूम, अरे काय बोलतोय, राईट? व्हॉट इज दिस? मग मी पुढे करता प्रार्थना करावी. दिन निवडलं तर मग ठीक आहे, व्यवस्थित होते होते. माझं काय कशाला लागेल सुटी काय. चहा पाणी खूप मस्त. Right? Why you have to trouble? Why people have to die on the cross? No, on the cross, on the चौकामध्ये जाळलं का? मोठा प्रश्न आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर शोधूया. Do not ask me to answer now. Let's move forward. Even Bible references for both. Everything. Yes. Both. For both, you'll get the Bible references. I will send it before the meeting so that you can study and then come. So that it won't be me talking next time. It will be we sitting as a group without screen, maybe, and discuss these points. Yeah. पुढचे जरा थोडे डिस्कशनल असणार आहेत सेशन्स. ओके. So आंटी, होल्ड युअर क्वेश्चन. प्रेस गॉड. कारण हा प्रश्न मी स्वतः विचारला होता जेव्हा मी एक्सपोज झालो याला. कारण मला माझ्या पालकांनी फक्त अर्ध पुस्तक दिलं वाचायला. अतुल हे वाच, पुढच्या आठवड्यात आपण एक नवीन सर्व्हिस सुरू करणार आहोत. माझा पूर्ण वर्षाचा बायबल स्टडी झाला होता. ख्रिश्चन लिव्हिंग बद्दल झालं होतं, बेसिक सगळं होते. आणि आता एक छोटस बुकलेट दिलं वाच. आम्ही वाचतोय, छान असं वाचलं. आणि आले गुरुवारी अभ्यास घ्यायला आणि सगळे वेगळेच सांगायला लागले. म्हणलं, what are you talking about? So I just read this, is right? So then he started showing me the other side of it. Okay. Does that mean that we hate those people? No, don't hate anybody. कारण आमचे येशू ख्रिस्त म्हणतो छत्रवरी प्रीती करा.
right? Then we must in love. But you will see, because that begins through error, and the errorचा बाप कोण आहे? Satan. He gets angry. Very simple. When you talk this topic, you will see the other side answers in anger. And this side has nothing to lose. नाही विश्वास ठेवा नका ठेवू, माझं काहीच लूज होत नाही यांच्यामध्ये. So this side people, you will see they are mainly calm in explaining and ever ready to answer. त्यांचा कबड्डी कबड्डी कबड्डीचा दमच तुटत नाही, कारण त्यांच्या कबड्डी कबड्डी कबड्डीच्या दम मध्ये असतो पवित्र आत्मा. And he makes them be there on the field till the end. That comes to our last 2 points. अप्रतिरोधक कृपा, irresistible grace. ITULI, irresistible grace. अशी कृपा जी नाकारता येत नाही. How beautiful it is. कारण कधी कधी मी चांगली पॉलिसी आली आहे माझ्याकडे, LIC ची आली आहे, पण ती समजली नसल्यामुळे मी घेत नाही, किंवा वेळ नसतो म्हणून मी त्याच्या एजंटकडे बसत नाही, राईट. परंतु ती जर एवढी चांगली पॉलिसी आहे आणि पुढच्या 10 वर्षानंतर 20 वर्षांनंतर माझ्या मुलांच्या एज्युकेशन सगळं खर्च त्यात निघणार आहे, त्यांचे बाहेरच्या देशात शिकणं निघणार आहे, तर ती मला पॉलिसी मिळायला पाहिजे. मग ती पॉलिसी LIC वाला म्हणला की तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, गव्हर्नमेंट कडनं ऑर्डर घ्यायलाच लागणार आहे. Irresistible policy, right? God's grace is irresistible. त्यामुळे माझा आज मी आनंदात आहे. का उद्या बायकोचे भांडण झाले, सगळं इथं ओततोय. त्या भांडणाच्या, त्या प्रेशरच्या गडबडीमध्ये चांगली गोष्ट समोर आली तरी लक्षात येत नाही लोकांना कधी कधी, कारण लक्ष कुठेतरी बनलेलं असते. अशा वेळेस मला तो पाहिजे. माझं गाडी चालत असताना जेव्हा माझी डुलकी लागते, तेव्हा माझ्या गाडीमध्ये ऑटो पायलट आणि लेन सेन्सर असला पाहिजे की तो मला रस्त्यात परत आपण केलं. आय रिअली एन्जॉय. म्हणजे आता युकेला गेलो होतो, गाडी हार केली होती, एकटाच होतो, बोलायला कोण नाही, युकेच्या रस्त्यांवरती खूप 2 वर्षांनी गाडी चालवत होतो आणि मला झोप येत होती. परंतु ते लेन्स सेन्सर वॉज अ ब्लेसिंग फॉर मी. गुलकी आली तरी तेवढं मध्ये आणायचं मला सहज आहे. तर किती वेळा असं झालंय. आणि आय लव्ह that was irresistible control on my car. I couldn't stop it. In fact, मी जर माझं प्रेशर जर स्टेरिंग वर लूज झालं तर ती बाई बोलणार hold steering tight. That's a very simple example. Beyond our comprehension. आपल्या विचार क्षमतेच्या बाहेर परमेश्वराची कृपा irresistible, अप्रतिरोधक कृपा अशी ती आहे. त्याने ही शिकवण अशी प्रतिपादन करते की देवाची कृपा जेव्हा निवडलेल्यांवर लागू होते तेव्हा ती अप्रतिरोधक असते आणि मानवी इच्छेने ती रोखली जाऊ शकत नाही. फुल स्टॉप. स्टेटमेंट होणारच. हिज नेम इज ॲट स्टेक, राईट. परमेश्वराचं नाव स्टेक वरती आहे. त्याच्या नावाकरता त्याने योबाला म्हटलं, पुढे आणलं जा, त्याला चेक कर. यो म्हटलं असं काय बरी झाली नाही, काय नाही, सगळी लेकरं गेली, सगळं गेलं, अंगावरती फोडी आल्या, बायको म्हणते अरे मेलेला बरा तू. The whole chapter was about God's name at stake. आणि ते नेम स्टेक इतकं तीव्र झालं की योबाने प्रश्न विचारला परमेश्वराला, आणि परमेश्वराला मी तर उत्तरच देणार नाही. आणि उत्तर न मिळता देखील यो म्हणतो आय हॅव सीन गॉड टुडे. Irresistible grace. कधीही नकारता न येणारी कृपा. And तिची क्वालिटी द बेस्ट इन द वर्ल्ड, द ओनली वन इन द वर्ल्ड ऍक्च्युअली. आणि मग अशी कृपा प्राप्त झालेला TULIP प्रत्येक व्यक्ती जो पूर्णपणे पतनात आहे, त्याच्या स्वतःला वाचवण्याची क्षमता नाही, त्याला निवड निवड झालेल्या व्यक्तीसाठी परमेश्वराने नुसतं त्याला माफ केलं नाही, बाबा चल तुला मी निवडले, ये नो, तुला माझ्याकडे येण्याआधी तुला स्वच्छ करण्याची गरज आहे. अँड द ओनली डिटर्जंट इज द ब्लड ऑफ क्राइस्ट. क्राइस्ट डाइड फॉर दॅट पर्सन. लिमिटेड अटॉनमेंट. क्राइस्ट डाइड. येशूच्या मरणानंतर मला ती कृपा आता प्राप्त होते, तिला मी नाही म्हणू शकत नाही, आणि मिळालेली ती कृपा आता मला संत बनवते. प्रेषित पॉल calls us all those who believe. म्हणजे माझी कृपा
12व्या वर्षी रिपेंट केले, तू रिपेंट केले, परमेश्वर तुम्हाला संत म्हणतो. सेंट, यू आर द सेंट. यू आर नॉट द सेंट इन कॅथलिक चर्च that you go and idol worship. No, everybody who believes in God is a saint of God. आणि त्या संतांची चिकाटी, द P for perseverance of saints. मग इथे परमेश्वराचं कार्य होतं 100% perseverance of saints. या इथे परमेश्वराचं कार्य पूर्ण होतं. अनलिमिटेड कंडिशन निवडण्यामध्ये पण परमेश्वराचं 100% कार्य. येशू ख्रिस्ताने आमच्याकरता मरण करून आमचं पापाचं वेतन देणं 100% त्याचं कार्य. इथे आता त्याची कृपा मी नाही म्हणू शकत नाही, त्याची कृपा माझ्याकडे 100% त्याचं कार्य. मग माझं लगे राहणं माझ्यावर अवलंबून आहे काय? अरे तिथे देखील माझा पवित्र आत्मा मला सहाय्य करतो. आय मस्ट गो दॅट द हेल्पर मे कम. माझं जाणं गरजेचं आहे की जेणेकरून मी मदतगार पाठवेल. तो मदतगार आजपर्यंत तू विश्वास ठेवूपर्यंत तुझ्या आजूबाजूने काम करत होता. सांभाळून सांभाळून तुला तुझं खांबापर्यंत आणलं, तुला तुझं पाप दाखवलं, त्या ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, पश्चाताप केला, तुझं तारण झालं, विश्वास ठेवल्याबरोबर तो पवित्र आत्मा जो बाहेर होता, इज बिकम्स द 100% रेसिडेंट ऑफ युअर बिंग. नाउ युअर बॉडी इज द लिव्हिंग टेम्पल ऑफ गॉड. अँड सो असा व्यक्ती संकटांना तोंड द्यायला तयार होतो. आणि मग स्तोत्र 55 मध्ये लिहिल्यासारखं 15-16व्या वचनामध्ये दाऊद म्हणतो, सकाळ दुपार संध्याकाळ मी तुझा धावा घेतो तेव्हा तू माझा हाक ऐकतो. दॅट इज अवर गॉड. 100% इन माय लगे रहणे. मृत्यू छायेच्या दरीतही जाऊ असतो तरी अरिष्ठात घेणार नाही. धाडसाने पॉझिटिव्ह थिंकिंग मी बाहेर निघेल, असं वचन येतं. मृत्यू छायेच्या दरीतही जात असलो तरी अरिष्ठात घेणार नाही, कारण तू माझ बरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. दॅट्स वाय आय विल परसिव्हिअर. म्हणून माझी चिकाटी आहे. जॉन कॅल्विननी हे बायबलमध्ये शोधलं. पर्ल. He found this pearl in the Bible and he put forward against the error. Synod of Dort-ने कॅल्विनिस्ट दृष्टिकोनाची बाजू घेतली. दॅट वॉज अ कन्क्लुजन. 6 महिन्याचा हा प्रकल्प होता. 5च पॉइंट आपण 5 आठवड्यात संपवणार आहोत. इट इज मोर दॅन 5 weeks that we should be studying after. This प्रकल्प हा we prepared to serve is just an instigator. It should create in us such a fire that we should study this. मग त्याला वयाचा अट नाहीये. जर परमेश्वर निवडीमध्ये अट ठेवत नाही तर मग आपण का अट ठेवूया, रे बाबा वय झाला आता कुठून वाचणार हे सगळं. नाही मी खूप लहान आहे, मला काय, मी शाळेत जाते, मला हे काय गोष्टी कळणार नाही. अरे मी बिझी आहे, आय एम अ मॅनेजर ऑफ अ प्रोजेक्ट, टू मच वर्किंग ऑन सॅटरडेज अँड संडेज, आय कॅन डू दॅट. इट्स ओके, एक्सेप्ट फॉर द सांगते तेवढं काफी मला. देन वी आर ऍक्टिंग ऑफ दॅट सॉन्ग. ही जी शिकवण आहे ना, ही एररची, ही आपल्याकडे मुळातच आहे. कशी बरं सांगा? कारण वी आर बॉर्न सिनर्स. We are born sinners in the hands of Satan. Hence, this is natural for us. म्हणून जेव्हा पहिल्यांदा वाचतो तेव्हा पटतं. बरोबर आहे. परंतु we are no more जगाकरता we are abnormal people. But that which is abnormal for the world is perfectly right for God. Praise God. We will look into this in more detail. प्रत्येक मुद्दा कोणती वचन ते आधार घेतात, हे आधारच घेतात. ऑब्व्हियसली मगाशी पेत्र 2 पेत्राचं दुसरं पत्र 3रा अध्याय 15वं वचन किंवा 16वं वचन, त्याच्यामध्ये पेत्र स्वतः म्हणतो. आता पेत्र मला आय फील रिअली अमेझिंग व्हेन आय रीड दॅट वर्ड. कारण पेत्राला पावलाने झापलं होतं, तरी पेत्र नम्रपणे अक्नॉलेज करतो की पॉल, आमचे प्रेषित पॉल जे लिहितात ते आमच्या डोक्यावरनं जातो बाबा कधी कधी. परंतु तेच आणि अजून अशी वचनं आहेत जी लोक स्वतःच्या कशासाठी, उत्कर्षासाठी नाही तर डिस्ट्रक्शन साठी ट्विस्ट करतात. मे वी बी दोज अंडर द अथॉरिटी ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात परमेश्वराच्या त्या अप्रतिम इररेजिस्टेबल कृपेमध्ये आम्हाला याचा अभ्यास करण्याची संधी मिळावी आणि ह्यामधून आपले डोळे अजून उघडावे, यासाठी की आमचा आणि आमच्या बरोबर असलेल्या दुसऱ्यांचा कुणीही त्याद्वारे
नाशामध्ये आम्हाला ठेवणे. तिथे आम्ही कॉमन बेसमध्ये आटून राहतो. इथे we come into special. Now you might say की अतुल, because you are convinced you're fighting this side. तू जर उद्या जर हा जर मिक्स ग्रुप असता, आता आमच्यामध्ये आर्मिनियन साईडचं कोणतरी असता एका चर्चचा, तर मग त्यांनी त्याचे पॉईंट मांडले असते आणि तो चांगला व्यक्त असता तर आम्हाला त्याचं पण पटलं असतं. ऑफकोर्स येस, मी तुम्हाला म्हटलं गो टू युट्यूब, विल गेट कन्फ्युज. अरे बापरे, जेव्हा मी 2 शब्द पहिल्यांदा ऐकले आणि सर्च केलं, मला मग कळलं असं नाही, अरे पण म्हणतात ते पण म्हणतात फॉस्ट टीचर्स व्हॉट इज दिस. And then I said, I can't stand here in between looking at them fighting about my faith. माझ्या विश्वासाबद्दल ते फाईट करतात. No, I must study. When you study, come too close to the word of God. It speaks to you, shows you the right direction. Quickly, किती वेळ उरलाय का आपल्याकडे? हा, few more minutes. थोडेसे घ्यावं का विचारतात, थोडं घेऊ का पुढं विचारतात. या इथे थोडं. इंग्लिश मध्ये पण आहे, I'll circulate it clearly. Now, we need to see impact of this. This is eye-opener. Yeah, just watch this. Word of God, the Bible is the base for our faith. आपल्या विश्वासासाठी, और इसके लिए कोई दो राय नहीं है. We all believe this. आमचा विश्वास बायबलवरती आहे. म्हणजे बायबल जरी वाचत नसलो, बायबल घरात कुठे ठेवले तेही आठवत नसलं तरी धडधडकीन बोलतो, हो माझा विश्वास बायबलवरती आहे. Right? So, word of God, the Bible is our basis foundation for our faith. Then, आपण बघितलं हिस्ट्रीमध्ये रोमन कॅथलिक चर्च आलं, राईट. 313 ते 325 एडीच्या दरम्यान आरसी चर्च, म्हणजे इथं कॉन्स्टंटाईनच्या काळामध्ये ते समथिंग ऑफ मिलानमध्ये, इटलीमध्ये एक समिती स्थापन झाली. तिथे त्यांनी ख्रिश्चॅनिटीला स्टेटचं हे दिलं, मान्यता दिली. म्हणजे नो मोर ख्रिश्चॅनिटी हिडन, यू कम आउट नाव, स्टार्ट युअर स्कूल्स, दिस दॅट दी अदर, स्टेट लेवल रेप्युटेशन त्याला आलं. म्हणजे नो मोर ख्रिश्चनचं हायडिंग. ते झालं आरसी चर्च मध्ये. आरसी चर्च पासून आपण पाहतो प्रोटेस्टंट चर्च 1500 मध्ये, म्हणजे 325 पासून 1500, म्हणजे जवळजवळ इतके वर्ष, राईट, 1000 वर्षाचा कालावधी आरसी चर्चने चर्चला अंधारात ठेवलं. मार्टिन लुथरने 1517 मध्ये प्रोटेस्ट केलं आणि त्यातनं बाहेर पडला आणि त्याच्यातनं सुरू झालं मार्टिन लुथर नंतर कॅल्विनिस्टिक चर्च गव्हर्नमेंट 1536. 1536 is where the Calvinistic church government started. Then in 1610, can you see the difference? 1500. Martin Calvin was already working, studying the Bible. Martin Luther कडनं बॅटन घेतलं होतं. Now he's studying the Bible and understanding, bringing more understanding, not creating rules for the sake of creating rules. परुषी आणि सदुकॅन सारखे रूल बनवत नव्हता तो फक्त बायबल मध्ये काय लिहिलं, ही वॉज ट्राइंग टू ब्रिंग इट अँड क्रिएटिंग अन ऑर्गनायझेशन फॉर हिज चर्च. परंतु 1610 मध्ये आर्मिनिझम ऑफ फ्री विल डिपेंडंट ऑन परमनंट साल्वेशन 1610 मध्ये त्यांनी ते आणलं, ती आयडिओलॉजी. हे कुठे आले? ते ऑल पार्ट ऑफ प्रोटेस्टंट थिंकिंग. दे नॉट कॅथलिक, दे नॉट एनी, प्रोटेस्टंट मध्येच भाग येते, राईट. आर्मिनिझम आणि कॅल्विनिझम, आणि हे दोन्हीचा स्टडी आपण पुढच्या आठवड्यापासून डिटेल मध्ये एक पॉइंट करणार आहोत, बायबल मधली वचनं काढून इन अ ग्रुप डिस्कशन फॉर्म. त्याच्यानंतर आर्मिनिझम कॉन्ट्रोवर्सी डेल्ट 1618 आणि 1619 त्या 6 महिन्यांमध्ये ती डेल्ट करण्यात आली आणि कॅल्विनिस्टिक मुद्द्यांना मान्यता मिळाली. ते आपण आता मागच्या स्लाइड मध्ये बघितलं. देन केम हिअर अ डिवाइड इन ख्रिश्चॅनिटी, आणि मग सुरू झाले प्रेस्बिटेरियन, अँग्लिकन, पर्टिक्युलर बॅप्टिस्ट, ब्रदरन अनाबॅप्टिस्ट, मेथडिस्ट चर्च, जॉन वेस्ली, चार्ल्स वेस्ली, दोन भाऊ होते, जनरल बॅप्टिस्ट, charismatics, Pentecostals, and the New Apostolic Church and the Seventh-day Adventist Church. या सगळ्या मंडळां सुरू झाल्या. आता प्रश्न पडतो, त्यातला खालसा
कोण कोणावरती, कोणाचा विश्वास कुठे, कोणाकडे कोणत्या विश्वासातला मिशनरी गेला, कारण सगळे मिशनरी गेले. ह्यांचे मिशनरी गेले, आर्मिनीज मिशनरी गेले, रोमन कॅथलिक चर्चचे मिशनरी गेले. आमच्या इंडियात सगळेच आले. बिकॉज ईस्ट इंडिया कंपनीला काहीच घेणं नव्हतं. ईस्ट इंडिया कंपनीला धंदा करायचा होता, पाहिजे ते काढून घ्यायचं होतं. आणि हे करत असताना या लोकांना कंट्रोलमध्ये, कारण हे लोक देवदेव करणारे लोक आहेत, येऊ दे मिशनऱ्यांना, जाऊ दे, थोडं कंट्रोलमध्ये ठेवतील, अशा हेतूने ईस्ट इंडिया कंपनी अलाउड देम. देर आर स्टोरीज वेन मिशनरीज यूज टू स्ट्रगल टू गेट द विजा टू इंडिया. आता आम्हाला विजा इंडियाला प्रश्न पडतो. मिशनरीज, पीपल लाईक the South Indian missionary. No, no, no. No, no, the first one who translated Bible into Marathi and Hindi and in those languages. Carey, William Carey. William Carey struggled to get his visa to India because the church is the Anglican church is looking that हे मिशनरी असे नको आम्हाला की जे बायबल ट्रान्सलेट करून देऊन देतील. आम्हाला असे पाहिजे ते त्यांच्या पुढे लोक मेंढरास सारखे येतील, वचन घेतील, प्रार्थना करून घेतील आणि अंधविश्वासात राहतील. आम्ही त्यांना कंट्रोल करू शकू. परंतु त्या सगळ्यामध्ये परमेश्वर जिवंत आहे. God is bringing the right as well. So all these are different ones because see, कोल्हापूर जेव्हा विश्वास ठेवला तर I never had a choice की oh wait a minute, I will only believe Anglican missionary. हो, मला प्रेस्बिटेरियन मिशनरी चांगले दिसतात ते पाहिजेत, अशी कुणाकडे चॉईस होती का आपल्या आई वडिलांकडे? राईट? whoever came, they just took it. And God allowed exactly same way. आपण बघितलं होतं काळाची पूर्ती. एक्झॅक्टली सेम वे त्या इजिप्तमध्ये त्यांचे हाल होणार होते, ते गुलाम होणार होते, तरी परमेश्वराने 70 लोकांना इजिप्तमध्ये जाऊ दिलं टू जोसेफाकडून. आणि काळ पूर्ती झाल्यानंतर 400 वर्षानंतर बाहेर काढलं. तसंच या काळामध्ये वचन इथं या जागेत येणं गरजेचं होतं. कारण परमेश्वराने या सगळ्यांच्या तिन्हींच्या मिशनऱ्यांना येऊ दिलं आणि त्यांचं येण्याचं काम करण्यामध्ये काय शाळा चालू करणे, हॉस्पिटल चालू करणे, सेवा करणे, राईट, चांगल्याच गोष्टी होत्या. दे स्टॉप मेनी गुड बॅड थिंग्स एज वेल. So nothing wrong about it. But that's where these people came. So who is following what? So if you look at that, all these different things, they are overshadowed with traditions. हे प्रत्येक डिनॉमिनेशन मध्ये भरपूर ट्रॅडिशन्स भरलेले आहेत. एवढे ट्रॅडिशन्स की वचन काय माहितीच नाहीये. आज मी एका ह्याच्यात गेलो होतो त्या SDA मिशनच्या ह्याच्यामध्ये, तर बायबल सांगत असताना सारखा माणूस होता, ते एलन जी वाईट त्या कशा म्हणतात, त्या कशा म्हणतात. You look another one, there are other things, they pray in the name of Jesus, but also in the name of their so-called newly appointed apostles. कारण apostles आशीर्वादाचे त्यांचे वाहक आहेत. ते कुठलं एरर आणतात या, कारण त्या एरर त्या मगाच्या त्या राईट हँड साईडच्या स्लाइड बंद होत्या. आणि ते म्हणजे इफ यू लुक ॲट इट, देर इज इव्हॅन्जेलिकल साईड. सो दिस इज लाईक not the exhaustive list of the denominations, but the ones that we all know. आम्हा सगळ्यांना ह्या माहिती आहे. त्याच्यापेक्षा अजून बरेच आहेत. This next slide to that. Then we saw came CNI. CNI जसं UN आलं दुसऱ्या महायुद्धानंतर, UN म्हटलं अरे असं कोरोना आहे ना, आपण एकत्र करू आणि एकत्र एक चांगलं वातावरण निर्माण करू. जसं युरोपियन कंट्रीज एकत्र आल्या तसं CNI, Anglican Communion, all inclusive. That word is important. It's an important word that they talk about. All inclusive, formed in 1970. 1970 मध्ये माझ्या जन्माच्या 7 वर्ष आधी ते फॉर्म झालं. इन्क्लुसिव्ह एव्हरीबडी म्हणजे काय? इन्क्लुसिव्ह म्हणजे काय म्हणतात तुम्ही? म्हणजे ते सगळे या वेगवेगळ्या डिनॉमिनेशनला एकत्र आणतात. टुडे CNI म्हणजे नॉट ओनली एंग्लिकन, CNI म्हणजे एव्हरीबडी. And hence one of the bishop, when I spoke with him, he said to me that our pastors, आमचे पाळक ट्रेंड असतात. आम्ही त्यांना प्रेस्बिटेरियन पाठवतो, ते तिकडे त्याच्यासारखे वागतात. आम्ही त्यांना अँग्लिकन मध्ये पाठवतो, अँग्लिकन मध्ये क्रॉसवर वागतात सारखे, मग आमचे बाळक पण तुमच्याकडे वागणार. दे विल नॉट गिव्ह यू करेक्शन, दे विल नॉट गिव्ह यू डॉक्ट्रिन. ते तुम्हाला वचन नाही सांगणार, ते तुम्हाला जे आवडतं ते करणार. सोप्या शब्दामध्ये हा अर्थ आहे. CNI, Anglican Communion, had a good intention to unify everybody. But Bible doesn't work on positive thinking and good intentions. Bible works on command and obedience. त्या शमूएल राजाला, पहिल्या राजाला आज्ञा दिली होती की सॅक्रिफाईस
should be done by only priest. परंतु अस्वस्थ झालेला हा राजा कधी शमूएल येतोय, कधी शमूएल येतोय, बसला, सगळंच गेला आणि स्वतःच त्याला बळी मारला. त्याच्या हातातनं सगळं परमेश्वराने काढून घेतलं. तर तो परमेश्वर आजही माझा परमेश्वर आहे. Then this is not going to work. All inclusive, do whatever you want. I will just provide you consultants. I will just provide you preachers. I have an institute. I train them, teach them. जसं MIT, VIT कॉलेजेस मध्ये इंजिनियर बनतात. हे इंजिनियर सगळेच चांगले असतात असं नाही. So they were all inclusive. But still the question, who is from which thinking? त्यातला कोण कोणत्या थिंकिंगचा आहे? जनरल बॅप्टिस्ट, नुसतं बॅप्टिस्ट नावामुळे ते मोठ्या लोकांचा बाप्तिस्मा करतात म्हणून ते योग्य, बापकडून बाप्तिस्मा घेतात योग्य म्हणून नो 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 दॅट्स नॉट डझन. मोठा म्हणून बाप्तिस्मा देतात म्हणून तुम्ही योग्य असं नाहीये. बाप्तिस्मा कोणालाच कारण देत नाही. Baptism is not the means of salvation. General Baptist, Methodist Church, John Wesley, Charles Wesley, these also were of the same Arminian thinking. Anabaptist, Charismatic Pentecostals, they all come from the same Arminian thinking. कारण जर माणसावरती डिपेंड आहे तसं तारण, तू त्या तारणाला नकार देऊ शकतोस. तर my job as a preacher, my job as an evangelist is to convince you. तू कन्व्हिन्स झालास तरच तू विश्वास ठेवशील ना. कारण ती इरेजिस्टिबल ग्रेस नाहीये, ती तू थांबू शकतोस. मग तू थांबू नये ह्याच्याकरता मी तुला कन्व्हिन्स करायला आय थ्रो यू सम चॉकलेट्स, आय थ्रो यू सम हिलिंग मीटिंग्स, आय थ्रो यू सम अन्य भाषा हिअर अँड देअर, आय थ्रो यू सम prophecies, and I can even say, oh तुला प्रॉफेसीचं गिफ्ट आहे. अगं तुला प्रॉफेसीचं गिफ्ट आहे, तू काय सुंदर गोष्ट बोललीस परवा प्रार्थनेमध्ये. तुला माहिती पुढे काय होणार, परमेश्वर तुझ्याशी बोलतोय, तुला नवीन रेव्हलेशन देतोय. These are the chocolates they have to throw, because their theology is green one, which says that if people can resist, then I must convince them to not to resist. नाही म्हणू नका रे, या प्लीज या सभेला. कळते प्रश्नाचं उत्तर थोडस तुमच्या जवळ यायला लागले. तिथं प्रयत्न चालतो आणायचा. इथे प्रेषित पौल करंतीकराच्या पुस्तकात म्हणतो तसं, मी बी लावतो, कोणीतरी अपोलोस पाणी घालतो आणि पेत्र काढणी करतो. वी डोंट वरी अबाउट व्हॉट हॅपन्स, वी ओनली सो द सीड. ग्रोथ कम्स फ्रॉम गॉड. कारण त्याच्याकडनं येणारी ग्रोथ इररेजिस्टेबल आहे, चांगली आहे. You get how it is connected? So all these people, SDA Mission, Seventh-day Adventist, no matter how big the mission is, no matter how many schools they have, no matter sometimes I feel, यार SDA Mission जाऊन जॉईन केलं तर माझा खर्च निघतोय, मला जॉब लागतोय, किती advantages, if we join them, right? No matter how big they are, the broad is the path of destruction and the narrow is the path to life. So these, mark it, these churches. So when you walk on the road now, you see a church, you say, oh, you see a church, oh, right? In a sad way. So many of my friends are sitting in the church. How will they know until I, who have been saved, माझं तारण झालं आहे, वाचलो आहे, and I am actually serving. ख्रिस्ती तो जो नुसता म्हणतो नाही की मी बॉर्न अगेन, मी विश्वासू. नो, Christian is that who is serving. If I am not serving, I am dead. And if I am dead, I am not Christian. Lucas, पत्र 3 अध्याय. All are dead. There's no one right. But there's some good news. Not everything is so stuck. I'm not using the word bad. Because they are stuck. कारण त्यांच्याकडे जे मिशनरी आहेत तेच त्यांनी घेतलं ना. पण आता आपण स्वतंत्र होऊन किती वर्ष झालेले आहेत. We must, like brothers and sisters, talk to each other, correct each other, and move forward. मगच सुवार्ता वाढेल आणि नारायण वामनराव टिळकर सारखे अजून 100 तयार होतील वेगवेगळ्या धर्मप्रांतांमधून. नाहीतर आम्हीच फक्त आमची लेकरांची लेकरं अशीच मंडळी वाढत आहे. मंडळी नवीन विश्वासणाऱ्यांनी वाढतच नाही, बायोलॉजिकल वाढत आहे. Then comes
Particular Baptist, the word particular they use because they believe in this particular grace of God, Jesus dying for particular people, limited atonement. म्हणून they separate themselves as particular Baptists. Anglican Church, thank God, मला थोडंसं बरं वाटलं. Anglican Church has got basis of Calvinistic teaching. But there is another bad news coming. Presbyterian Church, Brother Deshpande, I think is a Presbyterian Church. I think so. That is entirely Calvinistic. The missionary who came there was a Calvinistic. म्हणून तुम्ही त्यांच्या चर्चमध्ये गेलाय ना, त्यांना माहिती नाही या गोष्टी, ते नॉर्मल फॉलो करणार आहेत. परंतु नॅचरली त्यांच्या गोष्टींमध्ये तुम्हाला काही गोष्टी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द प्रीचर, प्रीचर्स कम फ्रॉम हिअर. आय एम टॉकिंग अबाउट द प्रोसिजर्स. त्या पद्धतीने करतात, जिथे क्रॉस पुढे बावडाऊन केलं जात नाही किंवा काही काही गोष्टी सरळ तुम्हाला कळतील की दॅट्स बिकॉज कमिंग फ्रॉम. त्यांना हे माहिती नाही. त्यांना जर हे कळालं आणि त्याने याचा अभ्यास केला तर त्यांचं विचार किती रिवाईव्ह होईल. त्यांच्या मंडळीतले मुलं प्रीचर्स होतील. डोंट हॅव टू वेट फॉर अ कन्सल्टंट फ्रॉम आउटसाइड. अँड इव्हॅन्जलिकल जॉन मार्टिन John MacArthur, नाव सांगा मी आता मी काय बघावं. There are many preachers, yeah, who are Calvinistic preacher and they're boldly kind. John Piper, they're kindly speaking and preaching about the word of God. And you go to them, you will find answer to every question. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे मिळेल आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना ते खूप शांतपणे उत्तर देतात. अजिबात असं तळतळत नसतं. परंतु तोच तिकडचा व्यक्तीला प्रश्न विचारा, यू विल सी 15-20 मिनिट्स तुम्हाला अशी रेस्टलेसनेस दिसून येते. एक्झॅक्टली ती रेस्टलेसनेस तुम्ही एखाद्या मुलाकडे गेला, होईल कापूर आहे बहुत सवाल पूछता येईल. म्हणजे माझ्या मुसलमान मित्रांनी सांगितले मला, राईट. एखाद्या पंडितकडे सांगा, त्याला डोळ्यात घालून विचारा की दादा, आजोबा, मग काका, तुमचं काय, मी स्वर्गात जाणार काय म्हणतात, तो तुमच्या डोळे लावून बोलूच शकत नाही. ही कॅनॉट गॅरंटीली टेल बिकॉज ही नोज इनसाइड हे काय करतोय मी जगण्याकरता, माझा उदरनिर्वाह आहे या जगातला कॉमन ग्रेस मधला उदरनिर्वाह. सो बेसिकली दॅट्स द separation, but still there is confusion. Anglican Church is confused over the top. It follows RC for practices. It has got some Arminian understanding and Anglican. Seventy basis, Miss Olivet. That's where it is more confused. Na ghar ka na ghat ka. That's the state that we have, and we are more confused because of it. Half truth is worse than a lie, mantat te. Right? That's the state we are into. We must correct this if we have an opportunity and possibility. If God opens the door. Finish very quickly. Have churches are Catholic. two things. Okay. Churches. Oh, नाही मी स्वतः इव्हेंट चर्चचा आहे. मी म्हणजे आलोय ना, मी माझे पाळकजी मध्ये येऊन गेले आपले पाळक. वी आर इव्हॅन्जलिकल इंडिपेंडेंट चर्च. पुण्यामध्ये पण आहेत ना, डीसीसी चर्च इज लाईक दॅट. काही काय नो Waper's Church, right? Christian Community Church, Goren's Corner Community Church, Evangelical Church, अजून पण असते. साऊथ इंडियामध्ये पण बऱ्यापैकी त्यांनी बरेच पालक तयार केले, त्यांनी त्यांची चर्चेस उभारले घेतात. भारतभर इव्हन शिलॉंग मध्ये आणि असा केसीसीचं पास्टर दिसते ना, त्याच्यातून आतापर्यंत गेले जमलेलं 100 पाळक गेले असतील. Boxing assembly as well. Brethren पण मी लिहिलं नाहीये. ह्याच्याविषयी बोलतात, स्वप्न दृष्टांत बॉक्सिंगच्या मध्ये दिसतंय, ब्रदरांच्या मध्ये सुद्धा दिसतं ते. ब्रदरांचे मानवी नियम भरपूर आहेत. हे असे कपडे घालू नका, ते करू नका, हे करू नका, बायकांनी बोल बोलायचं, त्याच आणले. पण ते इव्हॅन्जलिकल आहे आणि इव्हॅन्जलिकल चर्चेस मध्ये भरपूर बोलतात. वचनाचा पुस्तकाचा थोडा अभ्यास केला. गुड. सो वी कम टू एन एंड आजच्या स्ट्रेंडला. हे पुढचा चार्ट मी पाठवला, ह्याच्यात जास्त डिटेलमध्ये अजून डिनॉमिनेशन सांगितलेले, तर आय एम नॉट गोइंग टू गो हिअर. मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही वाचू शकता. कॅथलिक पासून सुरू झालेले डिनॉमिनेशन कसे कसे. वी फॉलो कॅथलिक, प्रोटेस्टंट, रिफॉर्म, प्रेस्बिटेरियन. That line we are following into. नाही हे नाही. हा आता ह्यांना सगळ्यांना होता आहे. आता आपल्याला सिद्धांतांमध्ये जायचं. सिद्धांतामध्ये वचनाने बघायचं.
प्रेज गॉड. ते इथेच बोलतात. हो, एक एक. पाच मिनिटे नाही. असं channel आहे. नाही, मी पाठवतो ना तुम्हाला व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपला पाठवतो सगळं. बरं. सिद्धांत आहेत ना रे, हा. त्याला काही ठराविक शब्द आहेत. हो, चिली. तसं White solar setting. हा, ते मार्टिन लुथरने आणले. ते आहेत. ते नॉट गोइंग. ते पण घेणार होतो आपण. टेक दॅट एज वेल. 16 फिटे, 5 सोलाज आहेत ते. विश्वासाद्वारे, कृपेद्वारे, ओनली बायबल, ओनली द वर्ड ऑफ गॉड, Only Jesus. ओनली जीसस, ख्रिस्ताद्वारेच तारण आहे. आणि अजून एक वन मोर राहिले. बट वी लुक ॲट दॅट एज वेल. हो हो, तेही घेणार. मे बी आपण ते सुरुवातीला घेऊ. Just take that next slide also. I'll send it on WhatsApp. Sorry. I'll give it to you. Yeah. So if you can't get UK book what you're doing, I don't make any book. Okay, what a picture. And the English one. To the comparison of yeah, this one. Online, are you still with us? Yes. दोन्ही पाहिजे घ्यायला. काय दोन दोन चार. आपण पाठवणार आहे कुठल्या चर्चला जॉईन ते घेतलं. आणि एक पंचाऊ बरं मला अजून एक हे ह्याच्यामध्ये विचारायचं हा, अजून एक मला सांगायचं तुम्हाला सगळ्यांना. बरं काय, जस्ट वन रिक्वेस्ट. जसं ताई म्हटले की इज ऑल व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल. इफ यू सी एनी एरर इन माय स्लाइड विच कॅन बी बिकॉज माझ्या काम झाल्यानंतर मी हे करत असते, तर काही रिअली तर प्लीज कम फॉरवर्ड, टेल मी दादा अतुल हे चुकलेलं आहे. आय एम मोर दॅन हॅपी टू व्हॅलिडेट अँड करेक्ट इट. सो प्लीज डोंट टेक दिस ॲज द लाईन ऑन द स्टोन अँड हे काय चेंज होणार, माझं सगळं बरोबर आहे असं नाहीये. इट कॅन हॅव अ लिटल, बिकॉज हे सगळं हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहे. I might go something wrong, but if you spot, please tell me. Yes. तर कॅल्विनिस्टचे पण काही कॉन्ट्रोवर्शियल किंवा चुकीच्या गोष्टी असतील ते ऑपोजिशन पार्टीज डिस्कस करत असतील. सो कॅन बी ऑल्सो गो दॅट Search, find. If you're alive, mark my word, if you're alive by the Spirit of God, meaning born again, or the one like Samaritan woman, की जिवंत पाणी प्यायलेलं आहे श्रीकृष्ण दिलेलं, तर मग परमेश्वर स्वतः तुला मदत करेल आणि तुला सापडतील. सापडली की मला दे. मी पण शोधले होते, मला सापडले नाही. आपण याच्या चर्चेचा अभ्यास करत आहोत. त्या चर्चेत आपण पाहिलं तर त्या पुत्र आत्मा याच्यावर आपण होतो. येस. मग ह्याच्या अपोजिट कार्य करणारे पण चर्चेस आहेत. त्याच्या अपोजिट होतील पिता पुत्र म्हणजे आपलं फ्री मॅसेजरी. हे आपलं जेहोवाज विटनेस. फ्री मॅसेजरी. अच्छा, वन ऑफ दोज. हा, तर ते कसं काय आपण तिथं हे करू शकतो. आता माझं एक पॉईंट हरवलं पडतं. तर तो स्टडी आपण जरा अजून घेतलाय. आपण काय केलं, आपण कॅथलिक चर्चमधनं बाहेर आलो तर प्रोटेस्टंट मध्ये आलो. प्रोटेस्टंट मधल्या एरियाज आपण समजलं. एकदा ते समजून झालं की देन वन्स वी डू दॅट वी विल अंडरस्टँड आवर ओन फेथ प्रॉपरली. मग आपल्याला ते कल्ट्स कळतील काय. अच्छा, दे आर कल्ट्स. इव्हन सम ऑफ दीज आर ऑल्सो कॅन बी बाय डेफिनेशन कॅन बी कॉल्ड कल्ट. Some of these, for example, I don't want to name them. कोपऱ्यात त्या साईडने आलेले ना, you can see there are one or two actually cults, right? Yeah. No, they don't say that. Yeah? They will say, they have a particular saying. They say, this is the only way. तुम्ही हातनं बाहेर पडला ना, you lost. So I think it's very important. Jokes apart, fun apart, this is a serious matter. हा मॅटर खूप सिरियस आहे. हा जर परमेश्वर आम्हाला संधी देत आहे थरली समजून घेण्याची, अभ्यास करण्याची, त्याची गरज जाणून देण्याची परमेश्वर करत आहे, तर मग नक्कीच लेट अस डू दॅट. कारण
त्यातलं नुकसान तर काहीच होणार नाही. बट यू विल व्हेरी क्लिअरली सी इफ समबडी इज वेस्टिंग युअर टाइम. म्हणजे मी YPF मध्ये नेहमी असे, इफ यू आर सिटिंग इन अ प्रेयर मीटिंग अँड इफ समवन सेज आय हॅड अ रेव्होल्युशन, त्याची डोळे बंद असतानाच तिथं उठून निघून या. कारण you never have a revelation. You study in the Bible, you find in the Bible. Somebody says, I blow the healing breath. तिथून लगेच निघून या. You're standing in the wrong place. पण मग आपण कसं ओळखायचं की वचनाचा आपल्याला प्रवृत्ती करून जाते? वाचून तुम्हाला स्वतःला होणार. अशी स्वतःहून होणार आहे. मग आपण कसं म्हणू शकतो की आम्हाला रेव्होल्युशन मिळत नाही? नाहीच म्हणू शकत तुम्ही, जर तुमचं ते बायबलमध्ये मिळत असेल तर. हा तेच ना, बायबल बोलतो म्हणजे जरी बायबलचं ते वचन आहे तरी ते गॉड एक्सपोज करतो ना ते आपल्याला, ह्या वचनातून ते आहे. मग तिथे आपण कसं म्हणू शकतो की आपल्याला रेव्होल्युशन नाही मिळत? पण नाही म्हणून वचनात मिळालं ते बरोबर आहे. एक्सपोजिशन म्हणायचं. Exposition आहे. एक्सपोजिशन म्हणायचं. बरोबर. उलगडा आहे. उलगडा. हा, तो बरोबर शब्द आहे, उलगडा. वचनाचा उलगड. म्हणजे जॉन कॅल्विनला, मार्टिन लुथरच्या कुठल्याही माझ्या आतल्या तरी वाचण्यामध्ये असं आलेलं नाही की मार्टिन लुथर झोपला होता आणि त्याला स्वप्न पडली. नो, त्यांनी अभ्यास केला. का अभ्यास केला ते पण, तो आधी अस्वस्थ झाला होता. मग कोणतरी म्हटलं, बाबा तू एक काम कर, आमच्या नवीन बॅचला शिकव म्हटल्यानंतर तो गेला शिकवायला, अभ्यास करून गेला चांगल्या शिक्षकासारखा. आणि ते वाचत असताना कॅन यू इमॅजिन, मार्टिन लुथर एवढा मोठा होस तोवर त्यांनी ते वाचलंच नव्हतं नीट. त्यांनी फक्त ती लॅटिन भाषा त्याला येत होती हुशार असल्यामुळे, परंतु बायबल त्यांनी वाचलं नव्हतं कारण ते पास्टरनी ठेवलं होतं आतमध्ये लपवून. त्यामुळे म्हणून ते पहिल्यांदा वाचलं शिकवण्यासाठी. आणि देन ही रिअलाइज, आणि ते वाचल्या काय खमक आली, कारण तो माणूस जिवंत झाला. जिवंत माणसामध्ये ते खमक असते, जिवंतपणा असतो, तो आला त्याच्यामध्ये. आणि त्या जिवंतपणामध्ये तो पोपकडे गेला आणि निर्मळपणाने बोलला. पण पोप कसे होते? आत्म्याने मृत होते. हा काय बोलतोय, अरे उठ ना, त्या डेड बॉडीला कळतच नव्हतं. त्यामुळे पोपनी इग्नोर केलं. मग ह्याने अजून 4 लोकांना सांगितलं, ते सगळे डेड होते. तर नाही ऐकू राहिला हा काय बोलतोय, म्हणून कोणाला ऐकू येत नाही, म्हणून त्याने हातोडी घेतली आणि ठोकलं दरवाजावर. आणि मग लोकांनी काहीतरी वाचलं तिथे, आणि ते वाचणाऱ्यांपैकी जे निवडलेले होते त्या सगळ्यांनी वाचलं ते. आणि ते सगळे यांना जॉईन प्रोटेस्ट करून बाहेर आले, कारण ते जिवंत होते. आणि जे मृत होते ते तिथेच राहिले. एवढंच डिफरन्स करू शकतो, आपण असंच समजावून सांगू शकतो. याचा वेगळा अर्थ नाही होत कोणता. ते खूप म्हणजे तेव्हा इतके उत्तम मनुष्य होते ते ऐकल्यावर की तो बाबतीत तेव्हा एकाच वेळेला काम करत होता. एक म्हणजे लिखित वचन, हा. ते प्रत्येक भाषेत यावं. मग भाषेत करायला सुरुवात 15 सुरू झाली लगेच. बरोबर. त्याच वेळेला 15 शिकवतात, तो विचार कोण तो पहिला जो सांगितला तो हे पण करायला लागला, शिकवायला लागला तेव्हा वचन येस येस. आहे त्याच्यात. आणि मग ते छपाईसाठी किती लोक पेले, काय ते तिकडे चाललंय, तो ह्यांचं इकडे चाललंय, सत्यासाठी काय लढा चाललेला. हे म्हणजे ते त्याची मंडळी कशी प्रोटेक्ट करत होता, खरा विश्वास त्याचा जपत होता. ह्याचं हे सगळं कॉम्बिनेशन बघून अप्रतिम आपल्यासाठी काम लोकांनी केलं. की त्यांनी आता दाखवून दिलं 1100 वर्ष जवळजवळ अंधाराचा काळ, शास्त्र पण नाही हातात, काहीच नाही आपल्याला. आणि चुकीचं सगळं चाललेलं कॅथलिकांचं. म्हणून आता कॅथलिकांचं काही पण असलं आपल्यामध्ये तर नको वाटत. मेलेत आपले लोक त्यांच्यासाठी. आणि हे आपण एक गोष्टी आपल्या आणि तो निळा आणि पर्पल आणि काळा अॅरो अँग्लिकन मध्ये जो जातोय तो खूप कन्सर्न नाही आहे. सगळंच करतोय आम्ही. सगळ्या दगडावरती पाय ठेवलेला माणूस पुढे सरकू शकत नाही. त्याला पाय उचलावा लागतो, तेव्हाच तो पुढे जाऊ शकतो. सो वी नीड टू बी ऍट वन पॉइंट इन टाइम ऑन वन स्टोन, नॉट मल्टिपल स्टोन्स. प्रेज गॉड. आपण एक गाणं गाऊ आणि संपूया. हो, पुढच्या याच्यामध्ये हे 5 पॉइंट आणि ट्युलिप झाडाला सोलच घेणार. ट्युलिप झाल्यावर सोला इट्स ऑल अबाउट आवर सॅल्वेशन. इथे जो गाणं म्हणतोय, गाणं लिहिणारे सागळे, प्रभू माझं तारण दे पतिताला. आता हे फ्री बिलनी मागत नाहीयेत. आता आपल्याला कळतं ते मागू शकतायत, कारण परमेश्वराची अप्रतिम इररेसिस्टिबल ग्रेस हॅज स्ट्रक हिम अँड नाव ही इज कमिंग बिफोर द क्रॉस. आणि म्हणतोय की येशू ख्रिस्ता, तुझ्या खांद्यावरच ते ओझं ऍक्च्युली माझं तू कधी घेतलं मला कळालं पण नाही. आणि मी तो विश्वास ठेवल्यामुळे मला हलकं वाटायला लागले. प्रभू माझं तारण दे पतिताला. We'll sing that song and close with a prayer.
खूप चांगलं. मोठा Online, are you able to hear us? Yes. Very good. Thanks, Paul. प्रभु माझा पतिताला गडवसे गडवसे प्रभु माझा कारण दे पतिताला वैद्यनसे प्रिय तुझ पिढायसा वैद्यनसे प्रिय तुझ विनायसा सुधीन पापक्षताला प्रभु माझा तारण दे पतिताला सर्व समर्था इच्छिसी तूही सर्व समर्था इच्छिसी तूही स्मरणयाईतिताला प्रभु माझा तारण दे पतिताला काय करू मी सांग मला प्रभु काय करू मी सांग मला प्रभु सुख वाया जीविताला प्रभु माझा तारण दे पतिताला प्रभु माझा तारण दे पतिताला. कॉल करायचे ना ते कॉलच्या वेळेचं गाणे असं मला वाटतं, हो का? असं वाटतं. अच्छा. आता हे बघा, आता आजची शेवटची वेळ टाकतोय, शेवटची. पितांचा मित्र आहावे शेवटच्या काय करू मी सांगतो मला प्रभू सुख वायाले. आता प्रभू ते सांगितलं का तुझं चूक आहे म्हणून तर आपण स्वीकारली. Yes, yes. तर हे मला असं वाटतं की तुम्ही नाही का कॉल करायचे नाही का आता बोलवायचे संजीवनाच्या सोबत ते मला आता असतील म्हणजे पुढे पुढे यायचे मग लोक आणि मग What must I do to be saved? जेव्हा जेल तुटलं आणि त्या जेलरला वाटलं सगळे पळून गेले आणि पॉल आत्मा अरे घाबरू नको आम्ही इथंच आहोत आणि तिथं तो म्हणतो व्हॉट मस्ट आय डू टू बी सेव्ड. प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला आणि हा तो प्रश्न आहे. व्हॉट मस्ट आय डू टू बी सेव्ड. मे गॉड ब्लेस अस. आपण प्रार्थना करू की नाही? प्रभू आम्ही संध्याकाळच्या वेळेस जपात तू आम्हाला तुझ्या वचनातून आम्हाला चालवलीस, जे काय सत्य तू आम्हाला दाखवलं, जे काय चुकते तू आम्हाला दाखवलीस, त्याचे आभार मानतो देतात. आणि खरे पाण्याने तुझ्या वचनात वाढव, तुझ्या मंडळीत वाढव आणि तुझी मंडळी सरळ मार्गाने न्यायसाठी तू आम्हाला सहाय्य मदत करतो. तुझं वचन पण आमच्या मित्र
आणि आमच्या प्रियजनाला सत्य सांगायला तू आम्हाला सहाय्य शक्ती देस आणि तुझं येणं लवकर येत आहे ते आपण आणि आता जे काही सरकारी नाही तुला ठाऊक आहे योग्य व्यक्ती तू आम्हाला देशील आमचा विश्वास आहे बाबा. तू यायच्या आधी आम्ही तुझे खरं सत्य सांगायला तू आम्हाला सहाय्य मदत करत मरण आलं तर मरण दे आपण ते आम्ही ते मरण सुखाने आणि सोपं घेण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि पुढचं जे काही आम्ही शिकू ते आम्हाला सहाय्य करण्यासाठी आणि त्याचं जे काही लिंक करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य मदत करायला बायबल स्टडीला पण अजून लोक वाढू दे अजून यंग पोरं येऊ दे हे आम्ही नम्र विनंती करतो. सैतानाचे हल्ले खूप चालले ज्यांना यायचं ते येतील ज्यांना नाही येते पण तू योग्य वेळ येऊन तू अजून आमचे हे ग्रुप वाढवर आमचा विश्वास येतो आणि हे दर शनिवारी रेग्युलर चालण्यासाठी तो आम्हाला सहाय्य मदत करेल. पाऊस असू दे काय पण असू दे तरी पण लोकांनी यायला त्यांचं अंतःकरण तू वळव आणि तू त्यांना तयार कर म्हणून तुम्ही नम्र विनंती कर. आमची प्रार्थना अशीच नाही मग तुम्ही कर. Amen. Thank you. सगळ्यांचे उपकार. Thank you so much for joining us online. Next week we do the same thing, but every point in detail. So please join us again. Yeah. Good night. Good night. Thank you.